हो, सुरू करूया. ओके, चालेल, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अजय ओमकार आहे आणि मी जरी एकटा इथे बोलत असो आज, मी आणि प्रशांत सर, पण हे खूप मोठ्या टीमचं वर्क आहे. 100-150 पेक्षा जास्त लोकांनी मागचे जवळपास 6-7 महिने हे काम केलेलं आहे. तर खूप पेशन्स पाहिजे आणि खूप टीमवर्क पाहिजे आणि एकमेकांबरोबर ह्या सगळ्या काळात आमची मैत्री पण झाली, ती पण टिकली, तर हे सगळं आपलं काम चालेल आणि त्याबरोबर हे निसर्ग पण चालेल. तर हे जस्ट टू स्टार्ट की म्हणजे सुरुवातीला सांगण्यासाठी की हे एकट्याचं नाही, तर याच्या 4 संस्थांनी मिळून केलेलं आहे. निसर्ग सेवक जे आमचे एक्सपर्ट होते झाडांचे, इकॉलॉजिकल सोसायटीने पण खूप गायडन्स केलं या प्रोसेसमध्ये, आणि बरेचसे कार्यकर्ते पुणे रिव्हर रिवायवल या संघटनेशी संबंधित आहेत, आणि खूप सारे कॉमन सिटीजन्स पण आम्हाला ह्या मार्गामध्ये मिळत गेले. त्या सगळ्यांचं आणि काम आहे. जीवित नदी मला वाटतं लिहायचं राहिलंय. जीवित येस येस, नदी. जीवित नदी पण. राईट. आणि सुरुवातीलाच ते फोटो दाखवायचं प्रयोजन असं होतं की फक्त हे ट्री मॅपिंग म्हणून त्याला बघू नका, तर ऍक्च्युली निसर्गाच्या काळात आपल्याला ती एक संधी मिळते निसर्गाचा सहवास घ्यायची. आणि ते बघता बघता नुसतंच निसर्ग नाही, नदी आहे, नदीच्या आजूबाजूला झाडं आहेत, झाडांवर पक्षी आहेत, नदीत पाणी मासे असतील कदाचित तुमच्या भागात, आणि आणि जवळपास साईडला अजय, जी मी झुडपं वगैरे एकच आहेत. मिनिट इंटरफिअर करू का? हा, शुअर शुअर, यस यस, मी थोडा फौनाची बॅकग्राऊंड देते. फौना हा हॅज हा, बीन एक्सटेन्सिव्हली, म्हणजे त्यांच्या इतके नदीवर फिरलेला दुसरा कुठला ग्रुप हो. मला पुण्यामधला माहिती नाहीये. अरे त्यांना फ्लॉरा माहितीये, त्यांना फौना माहितीये, नदीतले मासे अरे, माहितीयेत. आपण ते नंतर बोलूया. पण मी येस येस, चालेल थोडीशी बॅकग्राऊंड माहिती असायला की हे सगळे लोक नदीवरच प्रचंड काम करतात, त्याची ओळख आपण नंतर घेऊया करून. चालेल, या. ओके चालेल. ओके, तर ओव्हरऑल तो सांगायचा मुद्दा होता की म्हणजे फक्त ट्री मॅपिंग नका बघू, तर निसर्गात जायची एक संधी समजा, आणि तसे टीमची टीम बिल्ड झाली तर खूप चांगलं सगळं होईल हे काम. आणि जस्ट अजेंडा कव्हर करतं की पहिल्यांदा आपण मुख्य उद्दिष्टे आमची काय होती, कसं करायचं त्याच्या आमच्या स्टेप्स काय होत्या, आणि नंतर हे ऍप्लिकेशन जे आम्ही वापरलं, कारण हे स्मार्टफोनमुळे सगळी टेक्नॉलॉजी आपल्या हातात आहे, फक्त ती आपण कशी वापरायची चांगल्या गोष्टीसाठी का कशी, ते समजून घेतो, ते आपण तुम्हाला दाखवू. आणि सगळ्या शेवटी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी नोट केल्यात त्या, आणि सगळ्या शेवटी प्रश्न उत्तर करू. आणि तुमचे काय प्रश्न असतील ते पण आपण कव्हर करू. पण आता मी जसं स्लाइड पुढे घेत जाईन तसं तुम्हाला कधी कुठला प्रश्न वाटला किंवा कुठली कमेंट करायची असेल तरी मला थांबवा, आपण थांबवा, त्या प्रश्न डिस्कस करू आणि मग पुढे जाऊ. ओके. तर आपण सुरुवात करूया की आम्ही जेव्हा सुरू केलं ऍक्टिव्हिटी, तेव्हा उद्देश होता की म्हणजे का करतोय आपण हे सगळं, तर त्याचं मेन होतं की अ, नदीकाठची सगळी जैवविविधता जी आहे ती आपल्याला अभ्यासायची ती. अगेन त्यातलं मोठं जे दिसतं ते झाडं झुडपे, आणि त्याबरोबर आम्ही पक्ष्यांचा पण अभ्यास केला वेगळ्या फोरम मध्ये, पण हे सगळ्याचा अभ्यास करणे आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने स्पेशली वृक्षांची नोंद करणे हे मेन गोल होतं. कारण हे सगळे PRR किंवा बाकी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा काहीतरी त्रास होऊ शकतो, म्हणून आम्ही शास्त्रीय पद्धतीने नोंद करणे हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि हे करता करता खूप सारे सामान्य सिटी नागरिक आमच्याशी जोडले गेले, त्यामुळे असे अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट गोल्स पण खूप सारे होते, की जसं की लोकांना परत निसर्गाशी जोडणे, नदीशी जोडणे, असा निसर्गप्रेमी लोकांचा एक समूह तयार करणे, त्यांना एकत्र आणणे, त्यांच्यावर वेगळ्या गोष्टी नदीजवळ जाऊन करणे. आणि तिसरा एक गोल असं साईड जाता जाता आमचं तयार झालं की एक आपण छान नदीचा नकाशा तयार करूया, ज्यात आपल्याला वेगळी झाडं त्याच्यावर मॅप करता येतील, तिथे कुठल्या ज्या भौगोलिक रचना आहे, स्पेशालिटी आहेत, त्यात आपण हायलाईट करू, त्यांना दाखवू. पक्षी निरीक्षणाची कुठली स्थळं आहेत, ऐतिहासिक कुठली स्थळं आहेत, हे सगळं आपण डायरेक्टली. तर हे सगळा गोल होता. म्हणजे सुरुवात झालं ट्री मॅपिंगने, पण हे करता करता आम्ही खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी टच केल्या. तर तेच तुम्हाला एक सांगायचं की म्हणजे तेवढंच लिमिट राहू नका. मग आता ह्याची पूर्वतयारी आम्ही कशी केली नाही, हे तुम्हाला पण कदाचित उपयोगी पडेल. तर मी परत ते कोणी कोठे कधी अशा पद्धतीने मी कव्हर करतोय. तर कोणीमध्ये की एक तर तुमचा समूह, तुमचा ऑलरेडी ग्रुप आहे, तर तो चांगला वापरा, त्याचे म्हणजे जो व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया आहे त्याचा चांगला वापर करा. अजून लोकांना तुमच्या ग्रुपमध्ये समावेश करून घ्या. सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश करा, त्यामुळे अजून सगळ्यांचे अनुभव आपल्याला मिळतात. आणि एक सर्व वयातली, कारण युथ आपले महत्वाचे आहेत, तर लहान मुले महत्वाची, त्यांना निसर्गाशी जोडायचं आहे. तेही करता करता ते पण आपल्याला साध्य होईल. आम्हाला काही वेळेस नक्कीच काही महाविद्यालय आमच्याशी जोडली गेली आणि त्यांच्या मुलं रेग्युलरली आमच्याबरोबर येत होती, तर अशी शाळा महाविद्यालय पण तुमच्या उपक्रमाशी जोडता येतील का, याचा आपण विचार करा. आणि तुम्ही तज्ञच आहात, आमच्या वेळेस निसर्गसेवक ह्या ग्रुपने आम्हाला तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. तर तसे पण तुमच्याबरोबर कोणी तज्ञ तुमच्याशी जोडले जातील का बघा, आणि त्यातील काही जण नियमित तुमच्यावर आले तर तुम्हाला
पण निसर्गाची अजून चांगली ओळख करता येतील, किंवा तुमच्याबरोबर जे नवीन लोक येतील, जे सामान्य नागरिक असतील, त्यांना तुम्हाला माहिती देता येतील आणि त्यांना जोडता येईल. तर हे कोणी पाठ आहे. मग कोठेमध्ये आता तुम्हाला ती नदी माहिती आहे पूर्ण, पण हे सगळं आम्ही जनरिक प्रेझेंटेशन करतो की, पण ती नदी काठाची पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे, किती किती किलोमीटरचा आपण कव्हर करणारे एकूण नदी काठ. आणि साधारण आमचा अंदाज आहे की प्रत्येक जी झाडांची डेन्सिटी कशी आहे त्यानुसार ते बदलतं. पण 1-2 तासच आम्ही प्रत्येक वेळी सेशन केलं, आणि त्या 2 तास सेशन मध्ये जवळपास 100 ते 150 मीटर एवढंच आमचं अंतर कव्हर झालं, नदीच्या काठचा जवळपास जो एरिया होता तो. तर त्यानुसार तुम्हाला पण नदी काठ पाहून, त्याची पाहणी करून, एकूण किती नदीचं अंतर आहे आणि तुमची किती स्ट्रेंथ आहे, त्यानुसार तुम्हाला ठरवायला लागेल की किती दिवसात तुम्हाला ते नियोजन करायचं ते. आणि त्यानुसार तुम्हाला अजून जास्त कार्यकर्ते पण आणायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की आपल्याला खूप वेळा वयोगटातले लोक येणार आहेत, त्यामुळे तो जो असं ठिकाणं शोधायला लागतात की जिथे आपल्या नदीकाठ सहज साध्य असं नाही, तर खूप पटकन तिथे पोहोचतील, सुरक्षित असेल, कोणालाही काही इजा नाही होणार. आणि ह्या सगळ्या प्रवासात काही ठिकाणी काही प्रायव्हेट जागा असते, किंवा काही ठिकाणी आम्हाला डिफेन्सची जागा होती, तर त्या आवश्यक त्या परवानगी आपण आधीच मिळवा, म्हणजे तुम्हाला सुरक्षितपणे तिथे जाता येईल. आणि आम्ही कधी जो पोर्शन आहे त्यासाठी आम्ही असं केलं होतं की आम्ही एक दिवस फिक्स केला होता की आम्ही शनिवारी सकाळी बरोबर 8 वाजता भेटणार. तसं नंतर मी रविवारी पण सुरू केलं की 8 ते 10 आम्ही फिक्स वेळ केली होती. आणि जागा आम्ही त्या आठवड्यात आधी डिस्कस करायचो आणि ठरवायचं की ह्या आठवड्यात ह्या ठिकाणी भेटायचं आपल्याला. पण तसंच तुम्ही पण तुमचे दिवस ठरवा, वेळ ठरवा, म्हणजे लोकांचं ते शेड्यूल बनून जातं. आणि आता आमची पावसामुळे ऍक्टिव्हिटी थांबले तरी आम्ही दर शनिवारी विचार करतो की आपल्याला जायचं आहे. आणि काही नाही, ट्री मॅपिंग तर नदी काठी तरी जाऊन बघून येतो. तर ते आपल्या डोक्यात शेड्यूल बसतं. तर तुम्ही पण असं जर केलं की कोणत्या दिवशी कोणत्या वेळी, आणि हे जर आधीच ठरवलं तर ते सोपं आहे. आणि परत दुसरं असं होतं की सुरुवातीला लोक म्हणतात हा येतो येतो आम्ही, पण तुम्ही जर आदल्या दिवशी परत लोकांना रिमाइंड केलं येणार आहेत ना, किंवा त्याची एक लिस्ट बनवली, तर मग थोडंसं आपल्याला ऑब्लिगेशन असल्याचं होतं की अरे मी नाव टाकलं तर मी जायला पाहिजे. तर कारण शनिवारी सकाळी लोकांना बोलवणं तसं अवघड आहे, किंवा रविवारी सकाळी लोकांना बोलवणं अवघड आहे. तर त्या दृष्टीने पण तुम्ही प्रयत्न करा की त्याची लिस्ट बनवा, लोकांना आदल्या दिवशी आठवण करा. सुरुवातीला एकदा रिदम बसला की मग नाही काही फरक पडणार, पण सुरुवातीला हे तुम्हाला या 3 गोष्टींची काळजी घ्यायला लागेल. मग आता मी त्या दिवशी तुम्ही काय करायचं ते सांगेल ते बघून जर अजयजी निर्णय. थोडेसे बोलू मी. हा, नक्कीच नक्कीच, येस. आता प्री मॅपिंग करताना आपल्याला नदीचं पात्र आणि त्याच्या बाजूची कुठपर्यंत झाडांचं आपण मॅपिंग करणार आहोत, हे आपल्याला कसं कळतं की इथे त्याची ग्रीन लाईन नदीचं पात्र हे नेमकं कुठपर्यंत आहे किंवा कुठपर्यंतची करायची ती? बरोबर, ह्यात शैलजाताई जास्त सांगू शकतील की, कारण आम्ही ज्या भागात जे बघितलं तिथे काही ठिकाणी प्रायव्हेट जागा होती, काही ठिकाणी डिफेन्स लँड होती. तर तिथे ऑलरेडी सगळं कंपाऊंड होतं, तिथे आम्हाला प्रवेशच नव्हता. पण आम्ही जे नदीपासून जी काही ऍक्सेसिबल एरिया होता तो सगळा कव्हर केला दोन्ही काठचा. पण नक्की ग्रीन लाईन किंवा ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन ते प्रॉली शैलजाताई किंवा कोणीतरी जीवित नदीचे एक्सपर्ट सांगू शकतील. हा, त्याला बेसिकली आपण महेश सर, आपण रिव्हर एज पासून 50 मीटर ऍव्हरेज कंपल्सरी आपण धरलंच होतं. की जिथून आपल्याला रिव्हर एज साधारण दिसते की तिथून रॉकी आउटक्रॉप सुरू होतात किंवा ग्रासलँड सुरू होतात, किंवा कधी कधी एकदम डेन्स कॅनॉपी फॉरेस्ट पण चालू होतं नदी काठून. जे काय असेल तो रिव्हर एज पासून 50 मीटर मिनिमम प्रत्येक ट्री त्या स्ट्रेच मधलं मॅप झालं पाहिजे. असा बेसिक हे केला, आणि त्याच्यामध्ये मग लोकेशन स्पेसिफिक थोडं व्हेरिएशन होतं. कधी कधी नुसते आपल्याला सँड बार्स मिळतात आणि मग सँडच्या नंतर खूप स्कॅटर्ड ट्रीज दिसतात. सो ते आपल्याला टाइम टू टाइम लोकेशन वाईज आपण करू शकतो, पण 50 मीटर साधारण किमान झालं पाहिजे रिव्हर एज पासून. एवढं आम्ही साधारण ठरवलं होतं ऑब्जेक्टिव्ह. बरं. अजयजी, माझा एक थोडासा असा प्रश्न आहे की आता म्हणजे मी जे काही हम्म. बघितलेले पॅचेस आहेत, तर त्याच्यामध्ये खूप सारे पॅचेस असे आहेत, म्हणजे मी ऍक्च्युली लोणावळा ते देहूपर्यंतचे बरेचसे पॅचेस मी अरे वा. डोळ्याखालून माझ्या गेलेले आहेत. बरं. तर त्या अनुषंगानं काही पॅसेजेस असे आहेत की ज्याला म्हणजे थोडंसं खूप गचपण आहे, थॉर्नी बरोबर आहे. बुशेस आहेत, अशा ठिकाणी राईट. तुम्ही कसं करता? नाही, मग त्यासाठी मी पुढे कव्हर केलं की, कारण आपल्याकडे सर्व वयोगटातील लोक असतात ना, त्यामुळे लोकांची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर त्यावेळेस मी अंदाजे काही रिडिंग घेतली. आपल्याला झाड तर लांबून ओळखता येतं, फोटो पण त्याचे लांबून काढता येतात, अंदाजे त्याची आपल्याला हाईट वगैरे पण बघता येते. फक्त गर्थ जे ज्याचा घेर असतो तो नाही करता येतो, तो आपल्याला अंदाजे टाकता येतो. काही एंट्री आम्ही अशा केल्यात की जिथे पोहोचणं खूप अवघड होतं.
तर तशा वेळेस मग थोडं काही मापं अंदाजे घेतली, पण बाकी सगळी आम्ही ऍक्युरेट घेतली जेवढी जमतील तेवढी. तर तसं करू शकतो, कारण सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ओके. तर आपण पुढच्या इथे जाऊया की मग त्या दिवशी ज्या दिवशी तुमचे लोक येतील 2 तासाच्या त्या कार्यक्रमासाठी, तर त्या दिवशी पहिल्यांदा प्रत्येक तास जे काही तुमचे लीडर असतील त्यांनी ती जागा सुरक्षित आहे ना पहा. कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसलं की सकाळची वेळ असते, आपल्याला साप दिसतात आणि हे दिसतात, त्यामुळे ती जायला पायवाट योग्य आहे का नाही बघा, कारण आपल्याला कुठलाही धोका करून नाही द्यायचा. बऱ्याचदा काय होतं की दरवेळी आम्हाला काही वेळेस नवीन लोक जमा होतात, मग त्यांना कारण सांगायला लागतं, कारण जर विदाउट कॉन्टेक्स्ट लोकांना सांगितलं तर त्यांना हे पूर्ण पिक्चर कळत नाही की का आपण हे सर्व करतोय. तर ते नव्या लोकांना हे समजावा. आणि महत्वाचे की हे प्रत्यक्ष काम कसं करायचं ते पण समजावं लागतं. पहिल्या 1-2दा त्यांना प्रत्यक्ष त्यांना कुठल्या त्या ग्रुपमध्ये सामील करून त्यांना कसं करायचं ते दाखवायचं असतं. आणि ते करून मग आपल्याला ते लोकांशी एकमेकांशी जोडले जातात आणि ते खूप कॉन्फिडेंटली नंतर काम करतात. तर सुरुवातीला थोडेसे 5-10 मिनिटं आम्ही दरवेळी स्पेंड करायचं की तुम्ही हे सगळी माहिती घेण्यासाठी, माहिती देण्यासाठी. ठीक आहे. आणि आम्ही सगळ्यात कायम हा एक रूल फॉलो केला की सगळीकडे आम्ही देवराईचे नियम सांगायचे. म्हणजे आम्ही हे काम RMC देवराई पासून, रामोळा संगमापासून सुरू केलं. तर आम्ही तो नियम सगळ्यांना सांगायचो की देवळात काही आणायचं नाही, काही घेऊन जायचं नाही. देवराई जशी आपण एंटर केलं तेव्हा होती तशीच ते आपण जाताना सोडून जायचे. तर आपल्या नदीकाठ पण एक देवराईसारखा जपायचा आहे. आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं, तुम्ही पण सांगा. कारण काही वेळेस उत्साहात लोकांकडून खूप काय काय गोष्टी होतात. मी फोटो काढणं वगैरे ठीक आहे, पण खूप सारं हे घेऊन जाऊया, हे तोडून घेऊन जाऊया असंही होतं. तर ते आपण सांगितलं तर तो नदीकाठ कायमचा सगळ्यांसाठी सुरक्षित राहील. मग ते झाली सुरुवात. मग प्रत्यक्ष कामाच्या वेळेस आम्ही असं ऑब्झर्व केलं होतं की एक 2 ते 3 जणांचे छोटे छोटे समूह केले तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी मोजणी नीट करता येतील. कारण हे ऍप मध्ये आपल्याला एका पर्सनला एंट्री करायला लागते आणि दुसऱ्या मनुष्य मग किंवा व्यक्ती ते मोजणी वगैरे करू शकतो सगळे. तेव्हा असं 2 किंवा 3 सदस्यांचे छोटे समूह केले, त्यांना दाखवलं की कुठल्या समूहाने कुठल्या भागात पाहणी करायची, नोंदणी करायची. ते त्यांना जर समजावलं तर ते मग छान काम पॅरलली होऊ शकतं. असं एकाच ग्रुपने एकाच ठिकाणी करण्यापेक्षा असे डिस्ट्रीब्यूट केले तर सगळीकडे ते व्यवस्थित जाऊन काम करतात. काही वेळेस होतं की काही नवीन लोक असतात, त्यांना झाड नक्की ओळखता येत नाही की झाड कुठलं आहे, तिथपासून सुरुवात होते. तर त्यांना तेही सांगायचं की कोण तुमच्या त्यावेळेस जो एक्सपर्ट आला असेल किंवा तुम्ही सगळे एक्सपर्ट असाल, तुम्ही त्यांना सांगायचं की मला विचारा असं. तर त्यामुळे मग ते काम फास्ट होतं. कारण कारण बरेचदा आपल्याला ते आता तुमचं इंद्रायणीचं तुम्ही म्हणाला नळापासून तर खूप अंतर आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी फास्ट करायला लागेल ते. त्यामुळे हे जर तुम्ही प्रोसेस सेट केली तर खूप फायदा होईल सगळ्यांना. अ, ओके. नंतर त्या समूहातील मी जसं सांगितलं, एक जण मोजणी करा आणि एक जण नोंदणी करा, असं जर हे केलं, डिवाइड केलं तर सोपं आहे. माशी जसं मी म्हणलं की ते मी हायलाइटच केलं की जर झाडाची मोजणी करताना स्वतःची काळजी घ्या. कुठेही तुम्हाला वाटलं धोका की जायला अवघड आहे, घसरण होऊ शकते, पडू शकतो, तर त्यावेळेस कुठली गोष्ट धोकादायक झाली तर दुरून पाहणी करा. अशा वेळी अंदाजे माप घेतली तरी चालते. आणि मधून मधून विश्रांती घ्या, कारण 2-2.5 तास सेशन मध्ये लोक दमतात नक्कीच. तर मधून मधून विश्रांती घ्या. तुमचे बाकी पण गप्पा केल्या किंवा बऱ्याच आम्ही बघतो की ते पक्षी दिसतात, कीटक दिसतात, तर ते सगळ्यांनी मिळून बघा, ऑब्झर्व करा. त्यात पण तुमचं जनरली बॉन्डिंग चांगलं होतं आणि तुम्हाला ते परत कायमस्वरूपी कार्यकर्ते मिळत राहतील. अ, हे झालं 2 तासाचं. शक्यतो कामात काय करतो आपण, शेवटी 10 मिनिटं आम्ही जे काही फॉलो केलं ते फॉलो करतो. की आम्ही नवीन सदस्यांना सांगितलं त्यांचा अनुभव काय आहे, त्याचे आम्ही व्हिडिओ केले, ते आम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यामुळे पण बरेच लोक आम्हाला नवीन जॉईन झाले, ते बघून त्यांचे मित्र किंवा त्यांच्या परिचयातील. तर ते सदस्यांना त्यांचे अनुभव सांगायला सांगा, तुम्ही तुमचे नवीन अनुभव सांगा. त्यावेळी त्या दिवशी काय स्पेसिफिक नवीन कुठली एखादी गोष्ट दिसली तर ती सगळ्यांना एक्सप्लेन करा. आम्ही शेवटचे काही सेशन तर एकत्र नाश्ता पण करायला सुरुवात केलो आणि आम्हाला पुण्यातल्याच लोकांना मुद्दामून सांगायचं होतं, कारण पुण्यात लोकांना नाश्ता म्हणजे रविवार सकाळचा नाश्ता म्हणजे वाडेश्वर किंवा कुठेतरी मस्त जाऊन करायचं. तर नदी काठी पण एवढं छान आपण वातावरणात नाश्ता करू शकतो. ते लोकांच्या डोक्यात नदी म्हणजे घाण झाली असे ती काढण्यासाठी पण आम्ही ते केलं आणि खूप लोकांना छान एक्सपिरियन्स आला आणि त्यामुळे पण खूप लोक जोडले गेले आमच्या बरोबर. आणि मग जनरल ग्रुप फोटो वगैरे काढायचो आणि ते पण सोशल मीडियावर टाकायचं की त्याच्यामुळे पण नवीन लोक आम्हाला जोडले गेले आमच्या कामाबरोबर. आणि नंतर ऑफलाईन ग्रुपवर पण त्या दिवशीची एक समरी आमच्यातलं कोणीतरी पोस्ट करायचं की आज काय बघितलं, कुठली नवीन छान झाडं दिसली, कुठले पक्षी दिसले, आणि काही निवडक चित्रे ती पण आम्ही प्रसारित करायचो. तर हे त्या दिवसाच्या कामाबद्दल. काही डाऊट आहे किंवा काय अजून प्रश्न आहेत ह्या विषय ह्या नाही, स्लाइड? ठीक आहे. ओके, ओके. ओके. Yes, yes. मग आता आपण बघूया की ऍक्च्युली एपिकलेट ऍप्लिकेशन वापरून जे आपण काम करू त्यावेळेस काय काय लागेल. तर साधने, त्यातलं महत्वाचं साधन एकच आहे की ते म्हणजे ह्या टेप. कारण तुम्हाला झाडाचा घेर मोजायचा आहे, त्यासाठी एक टेप लागणार आहे. नंतर हे रेकॉर्ड करायला तुम्हाला एपिकलेट ऍप्लिकेशन लागेल, की ते एका स्मार्टफोन लागेल त्यासाठी तुम्हाला. आणि त्यात शक्यतो एक चांगला कॅमेरा असू द्या, की कारण त्यामुळे मी त्या फोनमध्येच की त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फोटो काढता येतील. आम्ही प्रत्येक झाड मॅप केले की त्याला एक रिबन बांधायचं, 1 सेंटीमीटर रुंदीची छोटी हिरव्या रंगाची रिबन. कारण आपल्याला काय होतं की आपण
आम्ही ऍटलीस्ट दर शनिवार रविवारीच जायचो, तर मधल्या काळात मग दरवेळी नवीन लोक यायचे किंवा मग आपण कुठपर्यंत काम केलं हे कळत नाही, तर त्यासाठी आम्ही प्रत्येक झाडाची नोंदणी झाली की त्याला एक रिबन बांधायचो का, तर त्यासाठी रिबन, कात्री, तो टेलरचा मेजरिंग टेप आणि एक फोन, एवढ्या 4च गोष्टी लागणार आहेत, बाकी काही लागणार नाहीत. त्यातल्या पण या शेवटच्या 2 गोष्टीच महत्वाच्या आहेत की मस्ट आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की रिबन कात्रीला पण कात्री मारावी, त्याच ओके. आणि मग काय करायचं तर कशी साधनं झाली तर ह्यात आपण आता पुढे इपिकलेटचा डेमो पण बघू, पण आपण टिपिकल एवढ्या गोष्टी रेकॉर्ड करतो त्यात की झाडाचं नाव काय आहे, झाडाची उंची किती फूटमध्ये. परत ही झाडाची उंची मोजायला आपण अंदाजे मोजायचे, कारण आपल्याकडे एवढं साधनं नसतात. तर आपली साधारण माणसाच्या 5 ते 6 फूट असते, तर त्याचा अंदाज घेऊन आपण आपल्या उंचीच्या किती पट झाड आहे ते अंदाज करून अंदाजे फूटमध्ये माहिती लिहायची आहे. काही झाड तिरकं झालेलं असतं, तर तिरकं पडलं असतं तरी तशीच माहिती, लांबी त्याची मोजायची, खोडापासूनचे टोकापर्यंत किती असेल. झाडाचा घेर मोजायचा आपल्याला सेंटीमीटर मध्ये, ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड टास्क आहे, ते आपण अजून डिटेलमध्ये पण पुढे कव्हर करणार आहे. आणि आता जसं शैलजाताईंनी सांगितलं की बऱ्याचदा जर त्यांनी असं झाडं कापणार असतील तर त्या झाडावर त्यांनी नंबर टाकलेला असतो, तर ते ट्री ऍक्ट बहुतेक त्यांना ते डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यावर कंपल्सरी आहे. तर ते सगळं जे नंबर, जी काही नोंदणी गव्हर्नमेंटने त्या झाडावर केली असेल तर ती पण आपण रेकॉर्ड करून ठेवायची. त्यासाठी स्पेशल फील्ड आहे आपल्या प्रोसेसमध्ये. अजून आपल्याला काही टिप्पणी दिसली की आम्ही शक्यतो काय केलं की झाडांबरोबर पक्षी बघितले की त्या झाडाच्या जवळपास आम्हाला पिसे दिसली किंवा झाडावर घरटं दिसलं किंवा झाडाजवळ हे दिसले, बटरफ्लायज दिसले, तर ते सगळे आम्ही तिथे पण कमेंटमध्ये रेकॉर्ड करत गेलो ऍडिशनल टिप्पणी म्हणून, की ती पण इन्फॉर्मेशन आपल्याला कामाला पडते. किंवा आमच्याकडे जर कोणाला ती इन्फॉर्मेशन वाचली आणि त्यांनी परत कोणाला डिटेल स्टडी करायचा असेल तर त्या एरियामध्ये ते जाऊन बघू शकतात. मग त्यामुळे काही जे तुम्हाला विशेष वाटेल ते तुम्ही त्या टिप्पणी फील्ड मध्ये पण ऍड करू शकता. म्हणजे अजून एक फील होतं की झाड तुम्हाला जुनं झाड आहे ना नक्की, तर ते पण त्यात फक्त येस नो किंवा आय डोंट नो असे 3च पर्याय होते, हो, नाही किंवा माहित नाही. आणि काही नवीन फील्ड पण आम्ही ऍड केलेत, कारण काय होतं की नदीकाठचा काही वेळेस खूप एकाच प्रकारची झाडं खूप जवळ आलेली असतात, तर मग ते एक झाड आहे, एक छोटे छोटे झाडांचा खूप समूह आहे, ते पण एक आम्ही नवीन फील्ड ऍड केले. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही प्रत्येक झाड सेपरेट वेगळं वेगळं एंट्री करण्यापेक्षा तुम्ही त्या सगळ्या झाडाच्या समूहाची एकच एंट्री त्या ऍप्लिकेशन मध्ये करू शकता, मग त्यात तुमचा थोडा वेळ वाचेल. तर ती कशी करायची ती पण आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. आणि आता मॅडम जसं म्हणाले, जसं जीपीएस लोकेशन महत्वाचं आहे जिओ टॅगिंग फोटोसाठी, तर हे एपिकेलेट मध्येच ऑलरेडी फीचर आहे की ते आपोआप जीपीएस लोकेशन घेतं. आणि जीपीएस लोकेशन घेतल्यानंतर तो अचूकता पण सांगतं की किती अॅक्युरसी त्याची आहे. तर ती 10 मीटर पेक्षा कमी पाहिजे, देन मग तुमची अॅक्युरसी चांगली आहे. आणि नसलं तर तुम्ही परत एकदा अपडेट लोकेशन करायचं, तुम्हाला 10 मीटर लोकेशन दिसली की मला मग तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अजून एकदा आपल्याला प्रूफ म्हणून मग आपण 3 गोष्टी घेतो. एक झाडाचा पानाचा फोटो, म्हणजे समजा आपल्याला एखाद्या वेळेस कुणालाच कळलं नाही की झाड कुठलं आहे, तर त्या झाडाचा पानाचा फोटो, दुसरा पूर्ण झाडाचा फोटो, असं जर घेतलं आपल्याला तर ती माहिती आपण ऑफलाईन पण मग नंतर कोणाकडे ते विचारून ते झाडाचं नक्की नाव समजू शकतो. पण त्यामुळे आम्ही 3 फोटो आपल्या फील्डमध्ये आहेत. एक झाडाचा पानाचा फोटो घ्यायचा, एक पूर्ण झाडाचा फोटो घ्यायचा, आणि तिसरा झाडाच्या पार्श्वभूमीचा, की म्हणजे बॅकग्राऊंडला काय होतं, नदी होती, नदीचं काय होतं, विहीर होती, तर जी काही बॅकग्राऊंड आहे ती पण जर आपल्याला कॅप्चर करता आली तर ती तिसऱ्या फोटोत घ्यायची. आणि आम्ही अजून एक पत्ते पाळलं की तो झाडावर जो नंबर टाकलेला असतो ट्री कटिंगसाठी, तो नंबर पण आम्ही ह्या दुसऱ्या फोटो ट्राय केला की पूर्ण झाडाच्या फोटो बरोबर तो नंबर पण आला पाहिजे. तर ते पण मी तुम्हाला 1-2 रेकॉर्ड दाखवेन नंतर. आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये अजून एक इतर माहिती आहे की म्हणजे सदस्याचे नाव आपण रेकॉर्ड करून घेतो, म्हणजे आपल्याला कळते कोणी कुठली एंट्री केलेली आहे आणि तारीख पण. हे दोन्ही गोष्टी तुम्ही जर सुरुवातीलाच फीड केल्या तर तुम्हाला फक्त एक टिक बॉक्स असेल की त्यात तुम्ही जर फक्त नाव सिलेक्ट करायचं आणि तारीख ऑटोमॅटिकली इपिकलेट ऍप्लिकेशन स्वतःहून घेतं. तर ही माहिती, इतर माहिती जास्त कष्ट नाही आहेत. ही सगळी जर माहिती बघितली, तुम्हाला जर झाड आयडेंटिफाय करता आलं तर ते पटकन होईल. झाडाचा घेर घेणे थोडंसं अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हाला जवळ जायला लागतं. बाकी बऱ्याचशा यातल्या गोष्टी तुम्ही लांबूनही करू शकता. त्यामुळे परत मागाचा प्रश्न, जर तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी अवघड वाटलं जायला, तर तुम्ही फक्त झाडाचा घेर अंदाजे काढा, तो लिहा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही दुरून पण घेऊ शकता. आणि जीपीएस लोकेशन पण थोडंसं इनॅक्युरेट येईल त्या केसमध्ये, पण तरी चालू शकेल. ह्या संदर्भात काही प्रश्न आहे का, की काय काय मोजायचं आणि काय घेऊन जायचं? नाही, ठीक आहे, पण म्हणजे हे आपण आता काही जे अंदाजे घेणार म्हणतो. मला थोडंसं असं सांगायचं की तुम्ही पाहिलं तर खरं म्हणजे उंचीच फक्त आपण अंदाजे लिहितोय, कारण जवळजवळ सगळ्या झाडांचे घेर हे आपण टेपनी मोजतोच आहोत.
आणि नावं, फोटो हे सगळं बरोबरच आहे. फक्त उंची हे एकच फील्ड आपण अंदाजाने घेतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अगदीच एखाद्या ठिकाणी चिखलामुळे आपण घेर सुद्धा अंदाजाने लिहिला तर एकतर ते पर्सेंटेज खूप कमी आहे. तरी सुद्धा तुम्ही जे म्हणता की या एरियामध्ये अमक्या जातीची म्हणजे समजा पान जांभूळ असेल एवढी झाडं आहे किंवा वाळुंजाची एवढी झाडं आहेत, उंबराची एवढी झाडं आहेत. त्यातली इतकी झाडं जुनी म्हणजे ओल्ड ग्रोथ हेरिटेज ट्रीज आहेत. हा डेटा तर अंदाजे अजिबातच नाहीये. तो तर खराखुरा आहे. त्या घेरचे बरोबर. तुमच्याकडे जीपीएस फोटोज आहेत. त्याच्यामुळे ते तुम्हाला कोणी नाकारूच शकत नाही. मी जर म्हणाले की या नदीच्या काठावर अमक्या लोकेशनमध्ये उंबराची 50 झाडं आहेत आणि त्या 50 पैकी 30 झाडं ही ओल्ड ग्रोथ हेरिटेज ट्रीज आहेत, तर हे तर कुठे नाकारू शकत नाही. माझा कारण फोटो घेर आहेत आणि जीपीएस लोकेशन आहे. हा, आणि जीपीएस लोकेशन आहे. फार तर माझा घेर थोडा 2-4 इंचांनी चुकेल. उंची माझी एक काय अगदी 12 इंचांनी चुकीची असेल कारण मी अंदाजे टाकतेय. पण शेवटी त्या जातीचं त्या ठिकाणी झाड आहे हे तर कोणीच नाकारू शकत नाही. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे हे सगळं टिकणार आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके. ओके. तर परत तर हे मी ह्या स्लाइडवर हे चित्र टाकलेलं आहे की जिथे आम्ही ऍक्च्युली ह्या ट्री मॅपिंग करतानाचा फोटो आहे की कोणी टेप घेऊन मेजर करताय, कोणी झाडाचा फोटो काढताय. तर तुम्हाला पण असाच एक्सपिरियन्स येईल. जाऊ शकतो आपण पुढच्या स्लाइडवर. काही डाऊट आहे? येस येस येस, वी कॅन गो अहेड. ओके. आता ही एक स्पेशल स्लाइड टाकली आम्ही की कारण झाड असं आपल्याला एकच सिंपल झाड आहे असं दिसत नाही, तर झाडाचे असे विविध प्रकारे दिसतात की झाडाचा क्लस्टर आहे किंवा झाडाचं एकच खोड आहे. तर ह्याची आपल्याला एंटर करायची विशिष्ट पद्धत आहे. तर प्रशांत सर तुम्ही सांगू शकाल इन डिटेल? हा चालेल. एपी कलेक्ट वरच बघता येईल का आपल्याला, म्हणजे सरळ आधी ठीक आहे, मी आधी एक्सप्लेन करतो. हा दोन राईट. एपी कलेक्ट मध्ये एक प्रश्न येतो गर्थच्या संदर्भात. पहिला तो म्हणजे एक झाड आहे का अनेक झाड आहेत. तर एकच झाड आहे आणि त्याचा एकच बुंदा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गर्थ वी टेक ॲट ब्रेस्ट हाईट GBH. तर एकच बुंदा आहे पहिली केस 1A मध्ये. तर ही जी तर हे तर सोपंच आहे. समजा 50 सेंटीमीटर घेर आहे तर ते जो कॉलम येईल गर्थचा तिथं फक्त 50 आकडा लिहायचा. दुसरी केस समजा ब्रेस्ट हाईटच्या खाली ब्रांचिंग झालेलं आहे आणि दोन घेरे 40 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. तर ते दोन घेरे 40,50 असे लिहायचे. स्पेस अलाउड नाही. कॉमा, ब्रॅकेट आणि आकडे ह्याच्याशिवाय कुठलंही अलाउड होणार नाही. तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केलात तर ते ॲप त्याला एरर म्हणून दाखवेल. म्हणजे तुम्ही मागे येऊन अशाच प्रकारे डेटा एंट्री करावी लागते. याचा अतिशय मोठा उपयोग म्हणजे नंतर आपला पायथॉन कोड आहे हे प्रोसेस करायचं, ते तुम्हाला अक्षरशः नो टाईम हे सगळं प्रोसेस करून देतं. अ, तिसरा 1C जो ऑप्शन दिसतो तो बघा 4 गेरेज. आता म्हणजे खूप गेरे आहेत, खूप ब्रांचेस दिसत आहेत. मग हे आणि ते सगळ्या समजा सिमिलर असल्या तर तुम्ही 50 इंटू ब्रॅकेट 4 असं लिहू शकता की 50 सेंटीमीटरचे 4 या स्टेम्सच्या हे 4 गर्थ्स आहेत. तर पहिला ऑप्शन झाला एकच झाड. परत सांगतो, एकच घेर ब्रेस्ट हाईटला, आणि ब्रेस्ट हाईटला मल्टिपल ब्रांचेस असल्यामुळे मल्टिपल घेर लिहावे लागतात. तर या सगळ्याला हे मेथड आहे. दुसरा ऑप्शन आधी सिलेक्ट करायचा आपण की अनेक झाडं आहेत का. तर ती एकाच जागी अनेक झाडं आहेत, मग त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं रेकॉर्ड करायचं नाही आणि ती झाडं एकाच जातीची आहेत. तर त्या केसमध्ये त्याच वरच्या स्टाईलनी फक्त ऑप्शनावरचा अनेक झाडं आधी सिलेक्ट केलेलं असेल आणि घेर त्याच प्रकारे लिहायचा आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये या 3 झाडांपैकी त्या 3 झाडांचा गर्थ आहे 30 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर. तर तुम्ही 30,50,50 लिहू शकता किंवा 30,50 इंटू ब्रॅकेट 2 असं लिहू शकता. इन शॉर्ट टू समराईज, घेर आहे तो सरळ सेंटीमीटरमध्ये लिहायचा आहे आणि तो घेर रिपीट होत असेल तर कंसामध्ये तो नंबर लिहायचा आहे की किती झाड आहेत किंवा किती फांद्या आहेत. यात काही शंका वाटते? हा सर, एक हा शेवटचा जो ऑप्शन तुम्ही सांगितला अनेक झाडे, तर हो, हा त्यांच्याकडे एक वेगळा ऑप्शन असतो का तिथे की केलेलं आहे म्हणजे बरं का? अनेक झाडं आणि एक झाड असं हो वेगळे वेगळे ऑप्शन असतात का हो हो त्याच्यामध्ये? आहे, तो ऑप्शन आहे. Yes, दोन yes. म्हणून दोन प्रश्न आहेत, तिकडे जाऊच आपण. की पहिला ऑप्शन आहे की एक झाड आहे का अनेक झाड आहे चूज करा. ते अच्छा. केल्यावर पुढे गर्थला तुम्ही जाता. गर्थमध्ये काय तुम्ही तेच लिहायचं, म्हणजे ते गर्थमध्ये वेगळं काही करावं लागत नाही. याच प्रकारे दोन्हीला स्टाईल गर्थसाठी सेमच आहे. तर हे दोन प्रश्न आहेत एकूण, ते या ऑप्शन्समध्ये कव्हर होतात. दुसरं सी मध्ये जे आता तुम्ही सांगितले की चार त्याला वरती फूट आलेले आहेत आणि हो 4 खोड आहेत त्याची.
हो आता 4 खोडांची आपल्याला गर्थ समजा एक असेल तर तुम्ही सांगितलं की 50 आणि इंटू ब्रॅकेट 4 करायचं. आता बरोबर. समजा माझ्या 3 खोडांचा गर्थ जो आहे तो 50 आहे आणि एकाचा 40 आहे. तर मी असं लिहायला पाहिजे माझ्या मते लॉजिकली 50, 50, 50, 40 असं येईल ना? हा ठीक आहे, तसं लिहा, किंवा 50 इंटू ब्रॅकेट 3, 40 लिहा. नाही नाही, काय होतं आता उदाहरणार्थ बांबू आहे, बांबूचं 30 सेंटीमीटरचे तिथं 75 झाडं मोजली त्यांनी. तर तुम्ही 75 कुठं तिथे एंटर करणार, तुम्ही ऑन द ॲव्हरेज 30 गर्थ लिहायची, इंटू ब्रॅकेट 75 लिहायचं, ओके ओके. पुढं ते ते फोटो आपलं येतील. राईट, आपल्याकडे जे स्क्रिप्ट आहे ते सगळं प्रोसेस करू शकेल. फक्त यातलं एवढे 2-3च फॉर्मॅट वापरा. तुम्ही विषय कुठला वेगळा वापरला तर मग ते मॅन्युअली एडिट करायला लागतं, तर ते दॅट बिकम्स डिफिकल्ट. तर त्यामुळे हे 2-3 बदला की कॉमा सेपरेट करायचं किंवा ब्रॅकेटमध्ये आकडा लिहायचा, किंवा जे ह्या दुसऱ्या केसमध्ये सांगितलं असं 30, 50 ब्रॅकेटमध्ये 2, ह्यात तुम्ही मेथड वापरला तर मग सोपं आहे आपल्याला नंतर डेटा तो प्रोसेस करायला. हा म्हणजे आता जे आहे, आता आम्ही नवीनच केलेलं आहे यामध्ये, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे चुकीची डेटा एंटर करू शकत नाही. याच्या आधी आम्ही रिमार्कमध्ये लिहायचो, तर ते मी जवळ 3000 झाडचा 15 तास ते बसून रिमार्क नंतर एक्सेलमध्ये करत होतो. तर याच्याऐवजी इथे म्हणजे अक्षरशः तुम्हाला ते 15 सेकंदात काम होणार आहे नंतरचं. सर एक फक्त रिक्वेस्ट अशी होती की म्हणजे जर शक्य असेल तर हो की आपण थोडं प्रोसीड होण्याच्या आधी ते ऍप जे आहे ते अ, बघायचं. त्याचा जरा फेसिया आपल्याला बघता येईल का याच्यामध्ये आता? येस येस येस, हो हो, तिकडे आपण जाऊ. दाखवणार, डेमो म्हणजे दाखवणार. मग ते आणि समजायला सोपं जाईल आम्हाला. राईट राईट आता राईट, आपण कसं आम्ही इमेजिन करतोय, वी आर नेव्हर सीन दॅट ऍप ऑर नेव्हर वर्क विथ दॅट ऍप. राईट राईट, येस. चालेल, आपण आता नेक्स्ट ही स्लाइड आपण नंतर बघू वाटल्यास. आपण आता त्याला डेमोज एपीके डेमो बघूया. दाखवा, डेमोज बघूया. डेमोज, Yes. आम्ही तर डेमोवर जातो. मला फक्त मी स्टॉप करतो शेअरिंग, माझ्या मोबाईलवरून शेअर करतो. ओके, प्रोजेक्ट फक्त मला अ, राईट असेल का, मी अजय होमकर मोबाईल ह्याने जॉईन केलाय, तर मला फक्त मला शेअरचे असं राईट. वाटतं आहे, कारण तू कोहोस्ट आहेस पहिलं ओके, म्हणजे. आणि दुसरं, एकदा तुझ्या ह्याच्यावरती झालं दाखवून डेमो, आणि सगळ्यांना वेळ असेल तर लोकांना इन्स्टॉल करायला द्यायचं आहे का आत्ताच एपी हो कलेक्ट? चालू शकेल, चालू मग शकेल. ते सेकंड करूया, आधी तू दाखव, मग आपण नाही, फक्त मी आता जॉईन जे करू. बोलतोय ना ते लॅपटॉपवर बोलतोय, आणि माझ्या मोबाईलला फक्त तुम्हाला कोहोस्टचा ओके ओके, ऍक्सेस मी द्यायला तुला लागेल. तिकडे पण कोहोस्ट करायचंय, ठीक आहे. हा, तिकडे मला कोहोस्ट करा. दोन वेगळे हे आहेत का? हा, डिव्हाइस आहेत. हा, राईट राईट. एक कारण मिनिट ते हा. लॅपटॉपवरून इपिकलेटचा इंटरफेस ठीक आहे, नीट नाही दिसत. करते मी. तर अजय हुंकर मोबाईल असं एक तुम्हाला युजर दिसेल, तर हा, त्यांना हे करा. हो हो, करते मी. केलंय मी. येस, मी तर शेअर करतो स्क्रीन. मधल्या काळामध्ये वेळ आहे म्हणून मी निलेश हिरेमठ यांची कमेंट वाचते. त्यांनी लिहिलंय की आय मस्ट हॅव डन अबाउट 15 सेशन्स. आय हॅव नेव्हर एन्काउंटर एनी डिफिकल्टी ऑफ ऍक्सेसिंग द ट्री ट्रंक. म्हणजे असं कधी प्रॉब्लेम आलाच नाही की आला नाही, पण समजा आलाच तर ते अगदी अपवादात्मकच होईल की ठीक आहे ठीक आपल्याला मोजता येत नाही. मला असं आहे. वाटतंय की म्हणजे आता माझा कसं हे अंदाज आहे की दंड असेल तर तो 30 सेंटीमीटर, मांडी असेल तर ती 50 सेंटीमीटर, असं म्हणजे डोळ्यालाही एक अंदाज येतो की ज्याचं फार चूक व्हायचं काही कारण नाही. 10% इकडे तिकडे चूक अदरवाईज असतं म्हणजे. ठीक आहे. 2च मिनिटं थांबूया, फक्त मी ते ट्राय करतोय. तो पण प्रशांत सर तुम्ही आज नाही, चालेल. ओके, चला आता. काय जर होत नाही का, मी इकडे दाखवू का हा काही? हा, तोपर्यंत तुम्ही ते एंट्री दाखवता का? मी हां, मी जस्ट डेटा ट्राय एंट्री करतो. दाखवतो. येस. कारण तो हे बघा, वेब इंटरफेस आणि मोबाईल इंटरफेस एकच आहे. म्हणजे इंटरफेस म्हणजे डेटा एंट्रीची पद्धत एकच आहे. तुम्ही कुठूनही करू शकता ही डेटा एंट्री. कुठल्या 2 पद्धती म्हणालात नीट? ब्राउझरवर म्हणजे लॅपटॉपवर, ब्राउझरवर तुम्हाला हा डेटा हा, एंट्री करायची ओके ती ओके, करू गॉट शकता. इट गॉट इट गॉट इट. हां ओके हां. ओके. अ, तुझं स्क्रीन शेअर करता का? हो. हां.
हा म्हणजे बेसिकली काय आहे की आता आपण ब्राउझरमध्ये जे बघतोय तीच फील्ड्स आपल्याला ऍपमध्ये फोनवर दिसणार आहेत. हो, ग्रेट ग्रेट. पण ओके. आपण करताना अर्थातच फोनवर करणार कारण आपण फील्ड वरती हो जाऊन करणार. हो पण हो. त्या फोनवर जी फील्ड्स दिसणार आहेत एक्झॅक्टली तीच फील्ड्स इथे आता आपण बघणार आहोत. हे ओके, ह्याचा करू का? प्रश्न प्रॉली आला? झालं. झालं, प्रशांत हे झाला झालं. डाउनलोड. हो हो झालं झालं. ओके, गुड. ठीक आहे. ओके, तर हे ईपी कलेक्ट 5 ॲप आहे. तर तुम्हाला ते इन्स्टॉल करायला लागेल, ईपी कलेक्ट 5 ॲप. ओके, हे असं तुम्हाला ईपी EC5 कलेक्ट, डेमो तेच ना? हा हा, एपी कलेक्ट 5. आम्ही तुम्हाला लिंक पण देऊ नंतर याची, कसं इन्स्टॉल करायचं, की आज आपण हा सेशन संपताना करू पण लाईव्ह ते. ओके, तर त्यामध्ये आपला हा तुमचा इंद्रायणीसाठी आपण वेगळा प्रोजेक्ट केलेला आहे, इंद्रायणी ट्री मॅप. तर तुम्ही इथे जाऊन सर्च जरी केलं ना ऍड प्रोजेक्टमध्ये, तर तुम्हाला तो येईल. ते आपण सेशन करू अजय कोणाचं ते सर, का. फक्त मला परत एकदा त्या ऍपचं नाव काय म्हणालात तुम्ही? ईपी कलेक्ट 5, EPICOLLECT 5. त्यांना स्क्रीन दाखवा ना महेश तुमचा सर, मोबाईलचा. हा मोबाईलच्या आपण स्क्रीनवर आता आयकॉन अजून दाखवा. डेमो बघूया मग हो हो आपला हा डेमो झाला ना की ते हो. सांगतील आणि आपण सगळे इन्स्टॉल करूया आपल्या आपल्या फोन. राईट, हा हा हा. तिथे आयकॉन लक्षात कॉर्नरला, ठेवा उजव्या आणि कॉर्नरला दिसतोय ना, उजव्या एपी कॉर्नरला कलेक्ट. दिसतोय. ओके ओके ओके. ओके, एपी एपी कलेक्ट. कलेक्ट 5 हा जो ओके, उजव्या अप्पर कॉर्नरला येतो, सगळ्यांनाच दिसेल. ओके, येस येस. ठीक आहे. मग एपी ते कलेक्ट. तो तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते वेगळे प्रोजेक्ट दिसतील, कुठले कुठले आहेत. तर त्यातला आपण इंद्रायणीसाठी प्रशांत सरांनी हा नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी केलेला आहे, इंद्रायणी ट्री मॅपिंग बाय सिटीजन्स. तर तो तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं नुसतं की तो ओपन होईल. ओके, मग ह्यात मी एक डमी एंट्री आज सकाळी ऍड केली होती. पण ह्याची प्रोसेस की हा प्रोजेक्ट ओपन झाला की तुम्हाला फक्त ऍड एंट्रीचं बटन दाबायचे वरच्या कॉर्नरला जे आहे ते. ओके, मग इथे हे आमचे व्हॉलेंटियर जे खूप फ्रिक्वेंट येतात त्यांची सगळ्यांची नावं आहेत, तशी तुम्ही पण नावं ह्या सिस्टीम मध्ये ऍड करू शकता. हा एक तर मिनिट मी ते याच्या इंटरव्ह्यू हे सगळं मॉडीफाय आम्ही करून देऊ तुम्हाला की राईट, तर काही काही प्रश्न मॉडीफाय करू. हे आता आमचे येस. प्रश्न आहेत फक्त. हा प्रोजेक्ट आता क्लोन आपण, केलाय तुमच्या नावाने, फक्त इंद्राणीच्या नावाने हा प्रोजेक्ट ठेवलेला आहे. राईट, तर ते तुम्हाला हे नंतर कॉन्फिगर करून मिळतील प्रोजेक्ट तसे. मग हे मी आता तुमचं प्रत्येक जो व्हॉलेंटियर आहे त्याचं नाव सिलेक्ट करायचं, नेक्स्ट जायचं. मग कुठली संस्था आहे, तर ते आमच्या 4 संस्था होत्या म्हणून आम्ही नाव वेगळे टाकलेत. तुमच्यासाठी गरज नाही, हे फील्ड तुमच्यासाठी नसणार आहे. परत नेक्स्ट बटन दाबायचं, तो मग ऑटोमॅटिकली डेट कलेक्ट करतो. हा ह्यात एकच पण मिनिट आपल्याला काही अजय. करायचं नाही. हा एकच मी सांगतो की पहिल्या नावात जर तिथे तर प्री डिफाईंड नाव नसेल तर सगळ्यात खाली अदर असेल. राईट, समजा म्हणजे एखाद्या समजा तुमच्याकडे व्हॉलंटियर कोणतरी नवीन एक आलेलं. नवीन आलेला आहे व्हॉलेंटियर, तर मग अदर मध्ये जायचं, मग परत नेक्स्ट बटन दाबायचं. मग इथे तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता. ओके, आणि परत नेक्स्ट बटन दाबायचं. ओके, त्यामुळे मग काही वेळेस कवतीला सुरू होतात, तिला तुमच्याकडे 10-15 कार्यकर्ते असतील आणि नंतर अजून कोणी नवीन आलं तर दरवेळी हा इंटरफेस मॉडिफाय करायची गरज नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही फक्त अदर मध्ये जायचं, जी रेग्युलर व्हॉलेंटियरची नाव सुरुवातीला असतील, शेवटी अदरचं नाव असेल, तिथे जाऊन नेक्स्ट म्हणायचं, नाव टाकायचं आणि नेक्स्ट म्हणायचं. ओके, हे ग्रुप फील्ड तुमच्यासाठी नसणार आहे. तिसरं फील्ड आहे की डेटचं, तर ते पण ऑटोमॅटिकली घेईल तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाहीये, फक्त नेक्स्ट बटन दाबायचं. पुढचं नेक्स्ट बटन दाबलं की मग तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारची जी झाडं आपल्याला दिसतात नदीकाठी किंवा त्या परिसरात, ती सगळी कॉमन झाडाची नावं आपण इथे इन्क्लूड केलेली आहेत. ओके, तर त्यातलं सिलेक्ट करायचं आणि हे अल्फाबेटिकली सगळे केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आपलं जे मराठी नाव आहे तेच लिहिलेलं आहे, आंबा, अर्जुन, बाबूळ. ओके, तर समजा तुम्ही इथे आंबा सिलेक्ट करता आणि पुढे जायचा. ओके, मग त्या आंबा अजय, झाडाची माहिती आपण. सॉरी एकच मिनिट. परत तिथं पण अदर ऑप्शन आहे. येस, करेक्ट. तर थोडा इश्यू या अदर मध्ये काय होतं की तुम्ही जर नावं जरा स्पेलिंग चुकलं ना की ती नवीन एंट्री होते, कारण एपी कलेक्टला काही काढायचा मार्ग नाही. राईट, त्यामुळे समजा प्रशांत मधला ए PRA मधला ए विसरला की ते नवीन व्हॉलंटियर म्हणून जातो, तसा नवीन ट्री म्हणून जातं. असे आपल्याकडं 3-4 ट्रीज जाता झालेले आहेत काही काही. ते आता नंतर राईट, डेटा क्लीन करता येतो, पण म्हणजे ते थोडे इश्यू राईट. होतात. पण परत ही रेअर कंडिशन आहे, म्हणजे खूप कमी वेळा अशी सिच्युएशन असेल, हा कारण जी जवळपास नेहमी झाडं दिसतात तिथे असतात. फक्त एकदा तुमच्या कार्यकर्त्यांना सवय झाली की मग काही अवघड नाही पडणार. पण तरी पण एखादं नवीनच झाड दिसलं की जे ह्या लिस्ट मध्ये नाहीये, तर हे परत आधार सिलेक्ट करायचं, नेक्स्ट म्हणायचं आणि इथे तुम्ही मॅन्युअली ते टाईप करू हा शकता नावाचं. जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा याला स्पेलिंग सर्च चेक. ऑप्शन आहे का? हा, आहे आहे. ओके, येस येस आहे सर्च येस. ऑप्शन आहे. ओके, पण इथे हे अल्फाबेटिकलीच केलं आणि हे एकदा सवय झाली की तुम्हाला जास्त नाही अवघड वाटणार. ओके, ठीक आहे. ओके. तर मी तात्पुरते इथे आंबा सिलेक्ट करतो, नेक्स्ट जातो. मग इथे आपल्याला हाईट इन फीट लिहायचे. तर ते तुम्ही मी जसं सांगितलं की अंदाजे एका माणसाची हाईट पकडून तुम्ही ते टप्प्याटप्प्यात बघू शकता. समजा मी ते 50 एंटर करतोय, बाकी नाही काय करायचं. तुम्ही कुठलाही कॅरेक्टर टाकायचा प्रयत्न केला तर तो अलाव नाही करत. आता मी ते कॉमा टाकतोय, हे टाकतोय, तर नाही अलाव करणार तो बहुतेक बऱ्यापैकी. तसे चेक्स टाकलेले आहेत. तर फक्त हाईट इन फीट मेन्शन करायची. नेक्स्ट आहे की आपण मग प्रशांत सरांनी माझ्याशी सांगितलं होते की एक झाडे एक आहेत का खूप झाडे आहेत, तर मग आपण पहिल्यांदा सिंगल ट्रीचे बघूया. सिंगल ट्री नेक्स्ट करायचं. ही थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे, आपण जी आता बोललो तीच इन्फॉर्मेशन इथे दिली. मग आपण या सिंगल ट्रीचे घर तिथे लिहायची किती आहे ते.
इथे मी समजा टाकतो की 60 नेक्स्ट. आणि आता परत ट्री ट्रॅक आहे. जसं आपण माशी बोललो की झाडावर हे काही नंबर टाकलाय. सेंटीमीटर होतं ना हो, आता जे सेंटीमीटर. तुम्ही केलं? सेंटीमीटर, हा हा. गज अजय, सेंटीमीटर मध्ये. इथलं व्हेरिएशन दाखवून घेऊ ना, मागा जा ना परत प्रिव्हियसला जा. ओके ओके, येस येस. आता इथं डेटा एंटर करायची पद्धत नाही, पण ठीक आहे, एकदाच म्हणजे ते गर्थच फक्त आपण परत एकदा बघूया. सिंगल येस येस, ट्रीला पुढे जा, ओके अजून पुढं. हा, आता हो. 60ला कॉमा टाका पुढे वर. राईट. तर तो इथं टाकू देईल, पण तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केला तर तो ऍक्सेप्ट नाही. नाही, फक्त कॉमा टाका. चुकीचं काही आपण करून बघतोय आधी. राईट. ओके, तर याच्यात आपण त्याच्यात एक एपिकल फार चांगली फॅसिलिटी रेग्युलर एक्सप्रेशन म्हणून असते, की त्यामुळे काय होतं की मला तो त्याप्रमाणे डेटा टाकला नाही तर तो ऍक्सेप्टच करणार नाही. त्यामुळं त्यात चुकीचा डेटा येणं असं काही होणार नाही. आता 60,30 करा, नेक्स्ट करा. आता गेला बरोबर, आता याने ऍक्सेप्ट केला. परत प्रिव्हियस करा, अजून काही हा, पण दाखवूया. आता प्रशांत, इथे हा, आपण बोल. सिंगल ट्री म्हणलं होतं, तरी त्यांनी हे 60,30 का घेतलं हे एक्सप्लेन कारण करणार का? हो, सिंगल ट्रीमध्ये दोन मेन व्हेरिएशन्स आहेत, की त्याला एक सिंगल स्टेम ॲट ब्रेस्ट हाईट आहे किंवा मल्टिपल स्टेम्स ॲट ब्रेस्ट हाईट आहे. खाली कपाईस झाले, करंटच्या जशी धारे आपल्या मुळापासूनच निघतायत, म्हणजे अगदीच खोड नाहीच आहे जवळजवळ, एक खोड नाहीये. त्यामुळे ब्रेस्ट हाईटला गर्थ मोजणं भाग आहे. ते अनेक तिथं स्टेम्स असतात, काही काही वेळा 10 पण स्टेम्स आहेत. राईट. तर त्या केसमध्ये सिंगल ट्री पण मल्टिपल गर्थ ॲट ब्रेस्ट हाईट. असं करून आपण 3-4 किती 8 किंवा 9 किती पण किती किती आहे? किती त्याला सपोर्ट काही करू लिमिटच शकता. नाही, त्याला. राईट त्याच्यावर कोणी चूक केली तर ती आपल्याला डेटा क्लिनिंगच्या वेळी ती काढायची आहे, की राईट. जर कोणी चुकून त्याच्यात 10,000 समजा झाडं टाकली तर ती ती आपल्याला पायथॉन कोडमध्ये ती व्हॅलिडेट करायचं आहे. अजून करायला एक लागतं. व्हेरिएशन करून बघू, हा, की राईट. सिंगल ट्री मधलंच ना. हा, म्हणजे नाही, सिंगल ट्री मल्टिपल ट्री मध्ये काहीच फरक नाही. गर्थची स्टाईल तीच आहे दोन्हीसाठी. राईट. 30, आता समजा असं समजा की 30चे 10 आहेत, इंटू ब्रॅकेट 10 टाका. 60 सेंटीमीटरचं एक मोठं खोड आहे, 30 सेंटीमीटरची 10 खोड आहे ब्रेस्ट हाईटला. आता नेक्स्ट करा. आता त्यांनी हा डेटा घेतला, हा ऍक्सेप्टेबल डेटा आहे. मागं जा परत. आता मध्ये स्पेस टाका कुठेतरी, 16 नंतर स्पेस किंवा 30. हा, आता तो नाही ऍक्सेप्ट करणार. त्यामुळे फक्त अलाउड काय आहे तर आता जे स्क्रीनवर दिसतात ते नंबर्स, कॉमा आणि ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. ब्रॅकेट हे मॅच नाही झाले तर तो ऍक्सेप्ट नाही करणार. एक ब्रॅकेट आपण काढून टाकलं तरी नाही करणार तो एरर जाईल. येस. ठीक आहे, समजलं. ओके. ओके. छान सांगितलं, धन्यवाद. पुढे. जरा मागे जाऊन ते मल्टिपल ट्री करायचं येस का? येस, हा राईट. आता आपण मल्टिपल ट्रीचं पण बघू. आता इथे जरी काय खूप जवळजवळ खूप सारे ट्री आहेत आणि स्पेसी सेम आहेत. जर स्पेसी म्हणजे डिफरंट असेल तर क्लस्टर आहे, मात्र हा क्लस्टर आहे. आणि क्लस्टर. स्पेसी डिफरंट असली तर मात्र डिफरंटच एंट्री करायची. पण एका स्पेसीचे मल्टिपल ट्री खूप जवळजवळ आहेत आणि तुम्हाला वेळ वाचायचा तर त्यावेळेस तुम्ही हे पण करू शकता. मग त्यात परत हे सगळं इन्फॉर्मेशनच आहे. मी इथे परत तुम्ही हेच करू शकता की तिथं हा, या गर्थमध्ये काही फरक नाही, दोघांसाठी तेच स्टाईल आहे. ती स्टाईल वापरायची. मग परत पुढे जाऊ शकतात. आणि हे जे पुढचं फील्ड आहे, आपण आता हे जे जर ट्रीवर काही नंबर असेल तर तो नंबर तिथे आपण मेन्शन करू शकतो. 4 5 6 7 तो अलाव करेल. काही ठिकाणी आम्हाला असं त्यांनी 4 5 त्यावर अल्फाबेट पण वापरले होते, मग आम्ही ते पण ऍड केलं. 4 5 6 7 हे पण अलाउड आहे. की ते आपण ऍडिशनल माहिती लिहू शकतो, की तिथे बर्ड नेस्ट होतं, काही लिहू शकतो, की आपल्याला जे काही आपल्याला इम्पॉर्टंट वाटलं त्यावेळेस. हे मस्ट नाही म्हणजे. टॅगचं परत मी सांगतो, टॅगचं ओके. थोडं अजून टॅगमध्ये थोडंसं गर्थ सारखंच आहे पण कमी रिस्ट्रिक्टिव्ह आहे. म्हणजे टॅगमध्ये स्पेस चालेल तुम्हाला, पण कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज लागतील. आता 4 5 6 7 स्पेस 7 8 असं काहीतरी द्या, स्पेस 7 8. आता हे तो ऍक्सेप्ट नाही करणार. म्हणजे तुम्ही कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज पाहिजे. कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू म्हणजे डेटा अनालिसिसला नंतर सोपी जाते. म्हणजे हे लक्षात आलं ना, 2 टॅगमध्ये कॉमा पाहिजे. पण इथं गर्थमध्ये आपण स्पेस पण अलाव केली नव्हती, इथं आपण स्पेस अलाव केली. म्हणजे 4 5 6 7 स्पेस कॉमा केला, डॉट चालणार नाही. डॉट आला का तो? राईट. डॉट, डॉट आला. येस येस. हां, तो डॉट नाही चालणार. स्पेस देऊन कॉमा केला. आता तो एबीसी चालेल. काय काही चालेल, एबीसीडी नंतर स्पेसेस कुठेही कितीही चालतील. एबीसी ला पण तो रेगेस फॉरवर्ड मॅच हा, मिळतं. एबीसीला आता अलाव केले आपण. फक्त त्या व्हॅल्यूच्या नंतर कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू लागेल ती. ओके. याच्यात रिपीटचं काही हे नाही, कारण ऑब्व्हियसली टॅग्स तुम्ही किती, टॅग रिपीटला काही सेन्स नाही आहे. त्यामुळं राईट.
हे पण तुम्ही मुख्यतः क्लस्टरला वगैरे फायदा आहे ना, की तुम्ही एकदम तिथे तुम्हाला 4 करंजाची झाडं दिसतात, तुम्ही 4 एकत्रच केली एक्झॅक्टली त्या 4 एक्झॅक्टली वरती 4 टॅग्स असतील, ते सगळे परफेक्ट इथे एंटर करतायत. परफेक्ट परफेक्ट. त्या राईट. केसेस आल्यामुळे ते करावं लागलंय म्हणजे. आणि ते बरं. सिक्वेन्शियल नंबर असतात बऱ्याच, म्हणजे 4, 5, 6, 7 असेल तर पुढचा 4, 5, 6, 8 असेल तर ते फक्त टाकत जायचे असं, जेवढी झाडं असतील तेवढे, जर त्याच्यावर नंबरिंग असेल गव्हर्नमेंटने केलं तर. ओके. हा, तर याचा ह्याला पण फायदा होतो की उद्या ते जेव्हा डेटा आउट करतात तेव्हा त्यांनी म्हणलं की इथे ह्याची झाडं नाहीच आहेत, वाळुंजाची झाडं नाहीच आहेत वगैरे, तर आपण ते तिथे दाखवू शकतो की तुम्ही हा नंबर टाकलेला हे झाड वाळुंजाचं. हो हो अगदीच ऍब्सोल्युटली. हे आणि आपण प्रूफ केलेलं आहे पूर्वी सुद्धा, की आणि ते कारण त्यांच्याकडे आयडेंटिफिकेशन करेक्ट नसतं, त्यामुळे होतं काय की ऍक्च्युली ते वडाचं झाड होतं ज्याला त्यांनी बाभूळ किंवा आणि काहीतरी असं लिहिलेलं होतं. सो आपण त्यांना दाखवू शकलो की हा नंबर जो तुम्ही टाकलेला आहे हे वडाचं झाड आहे, याचं गर सकट आमच्याकडे जिओटॅग लोकेशन आहे आणि तुम्ही त्याची स्पेसी रॉंगली नेम केली आहे. त्याचं कारण आहे की वडाच्या झाडाची गर्ज खूप मोठी असते, बाभळाची कमी असते, आणि बाभळाची गर्ज जर कमी असेल ना तर ते 50 वर्षाच्या खाली दाखवतात, मग हेरिटेज ट्री मध्ये जात नाही. आणि ओ म्हणून गॉट इट गॉट इट. असे पण ते गोंधळ म्हणजे मुद्दाम केलेले असतात मिसशिफ्ट हे. कर, हा हा, बरोबर, हा मिसशिप करण्यासाठी. त्यामुळे ह्या जिओटॅगचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि गॉट इट. फोटोमध्ये तो एका फोटोमध्ये ठेवावा तो, म्हणजे अजयने राईट मगाशी राईट. सांगितलं. येस येस, आपण ते पण दाखवूया. येस करेक्ट. मग नेक्स्ट मध्ये हे आहे की ओल्ड आहे का, येस नो किंवा कांडसे. जर आपल्याला डाऊट वाटला तर कांडसे सर मेन्शन करू शकता तुम्ही. मग हे सगळ्यात इम्पॉर्टंट फील्ड आहे पुढचं की अपडेट लोकेशन. त्या बटनावर अपडेट लोकेशन बटन दाबलं की तुम्हाला ते अॅक्युरेसी कळते की लॅटिट्यूड किती आहे, लॉन्जिट्यूड किती आहे आणि अॅक्युरेसी किती आहे. ही समजा 14 आहे तर शक्यतो 10 पेक्षा कमी असले तर बरं आहे आणि तुम्हाला ओपन फील्ड मध्ये मिळते तेवढी. पण समजा नाही मिळाली तर परत एकदा अपडेट लोकेशन बटन दाबायचं, तर ते 13 दाखवते. अजून एकदा दाबलं तर ती शक्यतो 10 पेक्षा कमी येईपर्यंत 1, 2, 3 बटन दाबायची, तुम्हाला मिळते ती. आणि मग नेक्स्ट करायचं. मग ते तुमची अॅक्युरेसी पण त्यांनी रेकॉर्ड केली. मग तुम्ही आता 3 म्हणले तसे फोटो घ्यायचा. पहिला पानाचा फोटो घ्यायचा, मग टेक म्हणलं की तो काहीतरी फोटो घ्यायचा ट्राय करेल, तो घ्यायचा आणि मूव्ह करायचं पुढे. की मी घेतला, मग तो म्हणतो परत एकदा घ्यायचा आहे का ओके म्हणायचं, तरी ट्राय करायचं असलं तरी ट्राय करायचं, अदरवाईज ओके म्हणायचा. मग आपण नेक्स्ट करायचं. आता पानाचा घेतला तर आपण झाडाचा घ्यायचा आहे पूर्ण, तर मग परत टेक करायचं. तीच प्रोसेस आहे. फोटो घ्यायचा, तो विचारतो परत एकदा घ्यायचा का, नीट नसेल आला तर परत एकदा घेऊ शकतो, नाहीतर मग ओके म्हणायचा. ओके. तर हा दुसरा पूर्ण झाडाचा फोटो घ्यायचा आणि हा दुसरा फोटो घेताना शक्यतो आपण काळजी घ्यायची की त्या झाडावर जर नंबर असेल तर तो त्यात इन्क्लूड करायचा. म्हणजे आपल्याला ते सोपं पडतं की जसं आता आपल्याला डिफेंड करताना की हे झाड वडाचंच होतं आणि याचा नंबर हाच होता, तर ते आपण क्रॉस चेक करू शकतो. पण हे काही अंतरावरून घ्यायला लागेल ना आपल्याला, थोडंसं उंच झाड असेल तर लांब जायला लागेल, मग 50 फूट लांबून घ्यायला लागेल त्याचं. राईट. मग तुम्ही ते ठरवू शकता की, कारण तिसरा फोटो बॅकग्राऊंडचा आहे तर तिथे पण तुम्ही तो दुरून घेतला तरी चालू शकेल, मग त्यात बाकीचं पण कव्हर होईल. त्यावेळी जिओ टॅगचं लोकेशन मग चुकीचं नाही येणार का त्याला? थोडंसं बदलू शकेल, पण ते आपण पहिल्यांदा वेगळ्या फील्डमध्ये रेकॉर्डच केले ना. आणि ह्या फोनमध्ये पण फोटोमध्ये पण तुमचा जर फोटोमध्ये लोकेशन एनेबल असेल तर त्यात पण रेकॉर्ड झालेलं असतं. प्लस आपण जे आधीच्या स्टेपमध्ये इथे लोकेशन घेतलेलंच आहे झाडाचं, ते पण झाडाचं हे लोकेशन लोकेशन ह्या घ्यायचं स्टेपमध्ये. आधी जेव्हा आपण लोकेशन घेतलं तेव्हा आपला मोबाईल हा त्या झाडाच्या जवळ असला पाहिजे, बरोबर ना? करेक्ट. बरोबर अगदी झाडाच्या जेवढ्या जवळ जाईल तेवढं न्यायचं. बरोबर. आणि अॅक्युरेसी सांगितलं का तुम्ही ते अपडेट लोकेशन? अॅक्युरेसी सांगितलं. यस. हा, ओके अॅक्युरेसी शक्यतो 10 पेक्षा कमी असेल तर बेस्ट, नाही तर परत परत 1, 2दा दाबून बघायचं. ते मी घरात आहे ना, त्यामुळे एवढी अॅक्युरेसी जीपीएसची येत नाही, पण तुम्ही जेव्हा फील्ड मध्ये असता तेव्हा तुम्हाला येते बऱ्यापैकी. ओके. मी नंतर गुगल माय मॅप्स दाखवेन की ते येस येस. म्हणजे अॅक्युरेसी नसेल तर आपल्याला ते कळतं सुद्धा, म्हणजे की हे अॅक्युरेट नाहीये हे टी. राईट. तर असे आपण हे 3 फोटो घ्यायचे आणि एखादा बॅकग्राऊंडचा आपण घेता आणि मग लास्ट येते की सेव्ह एंट्री. ही लास्ट स्टेज आहे. आता परत एकदा रिव्हिजन करायची असली तर मी परत एकदा दाखवतो तुम्हाला की एकूण असे 10 ते 11 स्टेप्स आहेत, त्यापेक्षा जास्त नाही आहेत. तर सुरुवात होते तुमच्या व्हॉलेंटिअरच्या नावापासून. देन ग्रुप नेम तुम्हाला नाही रिलेव्हंट, तारीख ऑटोमॅटिकली घेतली जाते. झाडाचं नाव तुम्हाला मराठीत लिहिलेलं आहे, ते अल्फाबेटिकली सॉर्टेड आहे, त्यातून शोधून फक्त घ्यायचं आहे. हाईट टाकायचे अप्रॉक्सिमेट अंदाजे. झाड एक मल्टिपल आहे ते टाकायचं आहे. मग त्यात आकडा टाकायचा आहे गरजचा. ही मात्र जेवढी अॅक्युरेट मेजर करतील तेवढी करायची आहे. आणि नाहीच करता आली, दूर काही कारणामुळे दुरून घेता आलं तर जसं आता प्रशांत सरांनी सांगितलं ते अंदाजे तुम्ही ती गर्थ लिहू शकता. जर झाडावर टॅग नंबर असेल तर तो टॅग नंबर रेकॉर्ड करायचा आहे, कारण ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे.
अजून काही तुम्हाला कमेंट लिहायचे असतील की झाडाच्या आजूबाजूला काय आहे, घरटा आहे, पक्षी आहे, तर ते पण रेकॉर्ड करा. ही ओल्ड ग्रोथ आहे का नाही ते तुम्हाला सांगायचं आहे, येस किंवा नो मध्ये, किंवा काहीच माहित नसेल तर कांट से म्हणू शकता. लोकेशन परत एकदा घ्यायचे, जीपीएस लोकेशन ही ट्रीच्या जेवढ्या खोडाच्या जवळ जातील तेवढ्या जवळ जाऊन घ्यायचे. बाकी मग आपले 3 फोटो घ्यायचे आहेत. एक झाडाच्या पानाचा फोटो घ्यायचा आहे, नंतर पूर्ण झाडाचा फोटो घ्यायचा आहे, आणि हा पूर्ण झाडाचा फोटो घेताना शक्यतो जो झाडावरचा नंबर आहे तो पण आला तर सगळ्यात उत्तम. तर ते मला मी दाखवतो फोटो तो कशी घेतली तर रेकॉर्ड आपण. आणि तिसरा फोटो आहे तो म्हणजे पूर्ण बॅकग्राऊंड त्यात मग झाडामागे समजा नदी आहे, विहीर आहे, जी काही तुम्हाला दिसेल, जी आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपी जाईल अशी बॅकग्राऊंड घ्यायची. आणि काही नसली तर दॅट इज ऑल्सो ओके. पण एक थोडा आपल्याला आयडिया येते की त्याच्या आजूबाजूला कुठली झाडं आहेत ते. अजय, हे खूप छान समजलं. मी फक्त जस्ट माझ्या सहकाऱ्यांना सुपर्णा, पूजा, जे तुम्हाला समजलं का या गोष्टी? हो, समजत आहे, पण ऍक्च्युली ते करून बघितल्यानंतर एक्झॅक्टली हा. नाही, आपण तेच करूया आपण. म्हणजे हा कॉल आता माझं प्रेझेंटेशन संपलं ना, एकदा तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून, की तुम्ही आता डाउनलोड करायला चालू पण करू शकता. प्रत्येकाने एकदा करून बघा. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाल तेव्हा पण मग आमच्यातलं कोणी ट्राय करू, की कोणी ते सुरुवातीला येतील एक्सपर्ट तुमच्याबरोबर की ज्यांनी काम केलं आहे, ओके तेव्हा मग आपण ओके फील्डला ट्राय करून बघू. आणि मग तुम्हाला एक दोनदा 2-3 सेशन केले की होऊन जाईल सवय, काहीच अवघड नाही. कारण आमच्या वेळेस आम्ही ओके बघतो की पहिल्या सेशनला बरेच जण नवीन असतात, दुसऱ्या वेळेस आम्ही त्याला म्हणतो की तू आता एक्सपर्ट आहेस, यू गो हेड. आणि ते बऱ्यापैकी लोक करतात, तर इट्स व्हेरी इझी. एकदा तुम्ही सवय झाली की काहीच अवघड नाहीये. आणि मग ही ओके एंट्री आपण केली ना, तर इथे तुम्हाला ते दिसते. मी आता 7:58 ला जी एंट्री केली तिथं त्यासाठी एक युनिक आयडी तयार होतो, आणि ही एंट्री दिसते. ही एंट्री आपण कधीही परत जाऊन या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन बघू शकतो की आपण काय काय केलंय त्या एंट्रीमध्ये. ओके. आणि मग अजून एक लास्ट स्टेप आहे की अपलोड. मला कारण एक ही सगळी प्रश्न आहे, एंट्रीज, प्रशांत. सॉरी. प्रशांत, आता जर ह्या सगळ्यांनी हे डाउनलोड केलं इंद्रायणी प्रोजेक्ट, आणि नंतर जर तू काही बदल केले जसं की व्हॉलंटियर्सची नावं वगैरे, तर मग त्यांना ते अपडेट करता येईल का? नाही, म्हणजे बेसिकली तो जो डेटा आहे तो हा. आपण डिलीट करायचा ना, आता डमी डेटा असेल तर. राईट. आणि त्या त्यांचा फॉर्म जरी प्रोजेक्ट डेटा बदलला ना, तरी ते नोटिफिकेशन येते की फॉर्म बदललाय, तर फॉर्म मध्ये काही बदल झाले ओके. तर ते आपल्याला पण म्हणजे सुरुवातीला आता कळतं. त्यांना सगळ्यांना डाउनलोड करून टेस्टिंग करू देत, मग आपण तो डमी डेटा डिलीट करू येस येस पहिल्या येस येस. सेशनच्या आधी. फक्त तेवढं आपल्याला कोऑर्डिनेट करावं लागेल. राईट 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 फॉर्म मध्ये व्हॉलंटियरची नाव आहे, त्याचा आणि ऍक्च्युअल डेटाबेसचा काही संबंध नाही, तर फक्त फॉर्मचं फ्रंट आहे. नाही नाही, ते राईट बरोबर आहे, पण आता जे लोक ट्राय करतील समजा. हो, त्यांना राईट नावच घालता येणार नाही, आदर मध्ये जावं लागेल म्हणजे राईट. आता नाही, मी आणि काय केलं, मी त्या रिमार्क मध्ये मी टेस्ट एंट्री म्हणून केलं, तर तुम्ही पण ट्राय करताना रिमार्क मध्ये टेस्ट एंट्री म्हणून टाका. हा, तर ती आपण नंतर कलेक्ट करू शकतो. तर तुम्ही जो पण चालेल. ट्रायल करताय ना, तो पण रिमार्क मध्ये टेस्ट एंट्री टाका, कमेंट, मग ते आपल्याला तशी सॉर्ट करता येतील बॅकएंडला. अजयजी, हा सगळा डाटा समजा आम्ही जर केला तर तो कुठं सेंट्रली कुणाकडे स्टोअर होतो का? हो तो तो. ह्या ऍपवर प्रशांत सर आपण हां, सांगू. तर तो एपिकलेक्टचाच प्रोजेक्टवरती तो डेटा असतो, तो CSV फाईल म्हणून डाउनलोड करता येतो. तर मी नंतर इन शॉर्ट पायथॉन कोड दाखवेन की त्या डेटावरती तुम्ही काही प्रोसेसिंग करा. तर मी आता पायथॉनमध्ये सगळं त्याचं प्रोसेसिंग केलं आहे. बायोडायव्हर्सिटी अनालिसिस वगैरे सगळं इमिजिएटली होऊ शकतं. आणि हे जे ऍप आहे हे कुणाचं आहे, म्हणजे आपण डेव्हलप केलेलं आहे, गव्हर्नमेंटचं आहे, कुणाचं हे आहे मला असं? वाटतं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी का कुठल्या तरी या ओपन ऑक्सफर्डचं सोर्स आहे. मधलं ऍप्लिकेशन ऑक्सफर्डचं. हां, तर ते त्यांचं ॲप आहे, ग्लोबल ॲप आहे. हा डेटाबेस पब्लिक आहे, म्हणजे याला कोणीही खरं डेटा अपलोड करू शकतो, असा एक त्याच्यात एक आणि प्रॉब्लेम आहे. कुणालाही तो अवेलेबल होऊ शकतो असं पण असेल ना? कोणालाही अवेलेबल कोणी होऊ बघूही शकतो, शकतो. येस येस कोणीही येस. बघू शकतो. तुम्हाला मी दाखवतो प्रशांत, ते वेब जरा इंटरफेसवर कसं बघतो. ह्याच्यावर दाखवणार का कसं दिसतं ते झालेलं हा, येस येस येस, मॅपवरचं एक सॅम्पल, म्हणजे लक्षात येईल ते. येस येस, मी दाखवतो आता. मी परत वंडर वेब इंटरफेसवर जाईन आणि वंडर करेन. येस. आणि एक लास्ट फक्त स्टेप सांगायचे की ही अपलोड जी हो, स्टेप आहे ना, ती तुम्हाला करणं महत्वाची स्टेप. महत्वाचं आहे. इथे उजव्या कॉर्नरला तुम्हाला अपलोडचं बटन दिसत असेल इथे. हे जे अपलोडचं बटन आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे समजा तिथे रेंज नसेल तर तुम्ही घरी येऊन अपलोड केलं तर चालेल, पण ही महत्वाची स्टेज आहे. मी अपलोड केले ना, तर हे सगळे जे फोटो मी काढलेत, जो डेटा आपण कॅप्चर केलाय, तो सगळा अपलोड होतो आपल्या सर्व्हरवर ईपी कलेक्टच्या. तर ही खूप महत्वाची स्टेज आहे. तुम्ही तिथे सेशन संपल्यानंतर एकदाच करायचे, प्रत्येक एंट्रीला करायची गरज नाही. सेशन झाल्यावर तिथे रेंज असेल तिथे करा, किंवा घरी येऊन वायफायला आल्यावर करा. पण ही एक नक्की करायची. त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना ग्रुपवर रिमाइंडर टाकायचा की तुम्ही जर एंट्री अपलोड केल्या नसतील तर करा, आणि सगळ्यांकडून एन्शुअर करायचं की नाहीतर मग हे पहिले एक काही महत्वाचं, हां, डेटा राहतो. हो, एक महत्वाचं आहे, परत अपलोडवर जा. आता हा अपलोड म्हणजे लक्षात आलं ना, लोकल डेटा आहे हा, तुम्ही मोबाईलवर सेव्ह केला, आता लोकल डेटा आहे हा, आता सर्व्हरला गेला नाही आहे. तर अपलोड केल्यावरती अतिशय महत्त्वाचं आहे, अपलोड डेटा इज नॉट इनफ. तर अपलोड डेटा केल्यावर फोटो अपलोडच करत नाही तो, मग तिथं फक्त आपल्याला एपिकलेक्टचा लोगो दिसतो.
तर अपलोड फोटो ही वेगळी स्टेप आहे फॉर सम रिझन. काय असं त्यांनी केले बहुतेक, फार डेटा असेल तर म्हणून त्यांनी वेगळ्या बटन दिले. पण राईट. बऱ्याच वेळा काय झालं आमच्या ह्याच्यात की अपलोड डेटा केला होता आणि फोटोच दिसणार आम्हाला. मग लक्षात आलं की ते अपलोड फोटो पण करावा लागतो. मग हे सगळं व्हॉलंटियर्सना समजावं लागतं की हे सगळं इथं अपलोड डेटा करायचं आणि अपलोड फोटो दोन्ही एकामागून एक करायचं. राईट. ऑडिओ आणि त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सध्या सुरुवात नाही आहेत. येस 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 त्यामुळे सुरुवातीला तुम्ही थोडे दिवस ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट लाईव्ह कराल तेव्हा एन्श्योर करा की सुरुवातीला सगळे लोक करतायत ना. हो, ठीक आहे पण चालेल. तुम्ही आता म्हणालात की त्याच्यामध्ये ऑलरेडी डाटा फील्ड असेल, पण जेव्हा आम्ही समजा तो आता फ्रेश, जेव्हा आम्ही तो साईटवरनं आम्ही हे ऍप डाउनलोड करून घेणार आमच्या मोबाईलमध्ये, तेव्हा राईट. तर ते फ्रेशच येणार ना, त्याच्यामध्ये काही डाटा आता असणार नाही. राईट तुम्ही आता स्क्रीनवर बघताना 2च एंट्री आहेत त्या मी डमी केल्यात. एक मी सकाळी डमी म्हणून केली आणि आता मी आपण प्रोजेक्ट करताना केली. एवढ्या 2च एंट्री आहेत, बाकी कुठल्याच एंट्री नाही आहेत आणि त्या पण नाही आपण डिलीट त्याला करू शकतो. बरोबर आहे. नाही पण दोन जरा थोडंसं कन्फ्युजिंग आहे त्यांचं की प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर डाउनलोड एंट्री केलं, थोडं मागं जा जे प्रोजेक्टवरती क्लिक केलं तर नाही. ओके, परत कनेक्ट ट्रीमध्ये वरती 3 डॉटवर क्लिक करा. हां, तर इथं डाउनलोड एंट्रीज म्हणून आहे. म्हणजे समजा आता 3000 एंट्रीज आहेत आपल्या आणि नवीन ॲप कोणीतरी इन्स्टॉल केली तर त्याच्याकडं त्याच्या मोबाईलवर एंट्री नाही, त्याच्यासाठी डाउनलोड एंट्रीज म्हणून वेगळं बटन आहे. जर त्याला आपल्या मोबाईलवरती एंट्रीज बघायच्या असल्या तर ही वेगळी गोष्ट आहे. अपलोड एंट्रीज म्हणजे असं की तुम्ही पण ते स्वतः डाउनलोड मोबाईल. एंट्रीज म्हणजे फार जगभरात कुणी कुणी ऍप वापरले असतील त्या नाही सगळ्यांच्या नाही एंट्री नाही येणार का त्याच्यात? नाही 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 नाही, नाही त्या या फक्त या प्रोजेक्टच्या प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या एंट्री त्या सगळ्या येतील मात्र. नाही, पण त्या ह्या प्रोजेक्टसाठी काय आपण युनिक कोड असतो किंवा काय असतं असं? त्याचं ते प्रोजेक्ट नेम आहे ना, आधी मागं तुम्ही जे इंद्रायणी हे सिलेक्ट इथे केले ना. सुरुवातीला बघितलं ना, ही प्रोजेक्ट स्क्रीन आहे. तर मी या ज्या 4 प्रोजेक्टला कंट्रीब्युट केलं त्याचे नाव आहेत. हां, तर ही हे इंद्रायणी ट्री मॅपिंग हा तुमचा युनिक प्रोजेक्ट आहे. हा ह्यात ग्लोबल बघितलं आज युनिक. जाऊन हा हा ही ग्लोबल. ग्लोबल युनिक नेम आहे आणि ह्यात आतापर्यंत फक्त 2च एंट्री आहेत. जसे तुमचे व्हॉलंटियर ऍड करत जातील तशा एंट्री वाढत जातील. ओके, Okay. तसं ठीक आहे. तुम्ही हा कनेक्ट ट्री आमचा जर मुळा म्हणजे तुम्ही नदीकाठचा जो ऑलरेडी इंद्रायणीचा तो वेगळा केलेला आहे, ऑलरेडी प्रोजेक्ट ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये. तयारच हो, केलेला आहे आजच नवीन करून तारखेला. ठेवलाय तो, आजच केलाय तो. क्लोन म्हणतात त्याला, तो आमचा प्रोजेक्ट क्लोन केलाय त्यामुळे तो तिथं दिसतोय. राईट. ठीक आहे, तर ओके. तुम्हाला ह्या एंट्री तुम्ही स्टाईल मध्ये भरपूर एंट्री करा आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम सुरू करा तेव्हा ह्या एंट्री डिलीट पण करू शकता तुम्ही. किंवा प्रशांत सर तुमच्या डिलीट करतील, त्यामुळे मग तुमच्याकडे सगळा क्लीन डेटा राहील मग त्यापुढे. ठीक आहे. परत एकदा सांगायचं म्हणजे महत्वाचं की ह्या इंद्रायणी प्रोजेक्टचं नाव पण आपण करू नंतर आणि फक्त अपलोड करायला नाही विसरायचं, ते सगळ्यांना लोकांना नंतर रिमाइंड करायचं. ठीक आहे, ओके. तर ह्या ऍप्लिकेशन बद्दल नाही ना काही डाऊट. तर मी आता परत मग माझ्या प्रेझेंटेशन कडे जातो. एक 5 मिनिटात आपण संपू आणि मग आपण ट्रायच करू. ओके. हो. नाही, ऍप्लिकेशनचं आम्हाला समजलेलं आहे. ऍप्लिकेशन आम्ही उद्याच्याला रविवारी आम्ही सगळेजण म्हणजे तेवढे मोबाईल लिटरेट आहेत सगळे, तर राईट 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 आम्ही सगळे ते ऍप डाउनलोड करून बघतो आणि म्हणजे ते आत्ता करण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन जे आहे पुढचं ते दाखवलं तर त्याचा जास्ती फायदा होईल आम्हाला. राईट राईट चालेल. अजय, मला काय झालं, आपण मी तो डेटा दाखवूया ना मॅप वरती. येस येस तो हा पण नाही, दाखवतो. हा तो नाही नाही अजय, मला काय झालंय, मी इकडे मुंबईला एका प्रोग्रामला आलोय, मला आता जरा थोडं जायला पाहिजे. मी दाखवू का जरा इन ब्रीफ मी तो डेटा दाखवतो डाउनलोड केलेला चालेल क्या. आणि ओके पायथॉन कोड दाखवतो 2च मिनिटात. म्हणजे काही त्याला ओके नुसतं चालेल. एक येस फ्लॅश करायचं, बाकी काही नाही. राईट राईट माझं येस मी स्टॉप स्क्रीन. करतो. हा हां, येस माझं स्क्रीन दिसतंय. येस. तर हा आता एपिक कलेक्ट वरून एक मिनिट फिल्टर टाकला होता. वाळूंची झाडं शोधत होतो मी. बघा आता मी आपल्या 3000 झाडातली इथं वाळूंची झाडं इथं एक्सेल प्रोसेसिंग आहे सिम्पल. तर ही एक्सेल फाईल आहे, CSV कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू फाईल. तर आता ही 3000 झाडं आहेत. आपण जो डेटा एंटर केला आहे तो सगळा इथं मोरॉलेस दिसतोय. ओके, गर्थ जे काय एंटर केले ते काही टाईमची फील्ड हे ऑटोमॅटिकली एपिकलेक्ट टाकतं. क्रिएटेड ॲट, अपलोडेड ॲट, ही स्टँडर्ड डेटाबेसची प्रॅक्टिस असते. एक प्रत्येक रेकॉर्डला एक युनिक आय डी असतं. EC5 UUID, त्याला UUID म्हणतात. तर ते युनिक आय डी असतं. तर हा CSV डेटा हा कोणीही घेऊन याच्यावरती ॲनालिसिस करू शकतो. आता हा डेटा ॲनालिसिस करायला हे मी लिहिलेलं हे पायथॉन कोड आहे. तर हा तो CSV फाईल, हे कोड ते CSV फाईल रीड करतं. त्याचा गर्थच्या व्हॅल्यू आपण टाकल्यात ते ओपन करतं. त्याला फ्लॅटनिंग म्हणतात. ते सगळं करून याचा पूर्ण बायोडायव्हर्सिटी डेटा हा आपण काढतो. याच्यात अनेक चार्ट निघतात, तुम्ही नवीनही काढू शकता. तर हे सगळं आता ऑटोमेटेड आहे. उदाहरणार्थ टॉप 10 स्पीसीज कुठल्या बाय अबंडन्स. तर हा आता करंज, सुबाबूळ हा काउंट इथं आला.
तसाच त्याचाच पाय चार्ट आला. नंतर कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं गर्थ मिळाल्यावरती आपल्याला बऱ्याच गोष्टी काढता येतात. बायोमास काढता येते, कार्बन किती सिक्वेस्टर केला, कार्बन डायऑक्साईड किती हे झाला, तर तो हा प्लॉट आहे. तर हे सगळं पायथॉन कोडही तुम्ही वापरू शकता. ट्री काउंट बाय गर्थ बिन, आणि अजून पाहिजे तेवढं याच्यात आपण एक्सटेंड करू शकतो. याचा आत्ता मी आउटपुट डेटा असा वेगवेगळ्या शीट्सवर टाकलाय. उदाहरणार्थ ही समरी, ही बायोडायव्हर्सिटी समरी आहे. टोटल ट्रीज काउंट आपला 3483 होता. म्हणजे तुमची रेकॉर्ड जरी 2500 असली तरी प्रत्येक रेकॉर्ड आपण बघितलं असं मल्टिपल ट्रीज असतील तर काही काही रेकॉर्डमध्ये 10-10 झाडं सुद्धा असू शकतात. त्यामुळे टोटल ट्रीज काउंट हा रेकॉर्ड काउंटपेक्षा जास्त आहे. स्पेसिस रिचनेस, नंबर ऑफ स्पेसिस युनिक 89 निघाल्या. नंतर काही डायव्हर्सिटी इंडायसेस, शॅनन, विनर, सिम्पसन, हे सगळं आता पायथॉनमध्ये ऑटोमॅटिकली निघालं. पिलोज इव्हननेस इंडेक्स, टोटल कार्बन किती टन सिक्वेस्टर झाला या 3000 झाडांमध्ये, 3500 झाडांमध्ये 62 टन. टोटल ट्राय बायोमास आहे 129 टन. याचे इक्वेशन्स जे असतात, ॲलोमेट्रिक इक्वेशन्स, ते तुम्हाला आत्ता मी एकच टाकले. पण आता नंतर तुम्हाला वाटलं की करंटसाठी आपण वेगळं वापरू, बांबूसाठी वेगळं वापरू, वाळूंसाठी वेगळं वापरू, तर काही पाहिजे ते पायथॉनमध्ये इथं आपल्याला मॉडिफाय करता येईल. पण ते बॅकएंड आहे ना प्रशांत, त्यामुळे सगळ्यांना कार्यकर्त्यांना काही हे समजून घ्यायची नाही काही नाही, गरज नाही, नाही. हे माहिती पाहिजे की याचा कार्यकर्त्यांनी उपयोग काय. कार्यकर्त्यांनी ट्री मॅपिंग केलं ना की प्रशांत आपल्याला हे सगळं करून देईल आणि येस, आपण ते चार्ट बघू शकतो. ते आपण सगळ्या कार्यकर्त्यांना बघायला देऊ की बाबा एवढं येस. कार्बन सिक्वेस्ट्रेशन झालंय, तुम्ही जो काही काम केलं त्यात एवढ्या जाती मिळाल्या आहेत झाडांच्या, असं आपण नंतर शेअर करू. हा त्यामुळे म्हणजे म्हणजे काय काय ह्याच्यातनं मिळणार आहे तुम्ही केलेल्या कामातून, एक्झॅक्टली. ह्याची यातनं आयडिया येते. हो, अगदी आ- अगदी. परवा आता प्राजक्ता आपण मॅपवर बघूया. ओके, मॅप दाखवतो. परवा शिरीषनी पीकेसी कंक्लेव्ह फार छान सांगितलं, मला फार आवडलं. तो म्हणला की तुम्ही व्हॉलंटियर्सना सेन्सर समजू नका सिटिझन सायन्समध्ये. तर ते त्यांना सगळं एंड टू एंड माहिती जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच पाहिजे. सर, मी 1 मिनिट फक्त विचारू का, एक शंका? हो मला असं सांगा की समजा आपण एकदा तो डाटा अपलोड केला, हो दिवसभर काय जे काय काम केले ते अपलोड केला, हो. त्याच्यानंतर तो जर कोणाला मॉडीफाय करायचा असेल, म्हणजे स्वतःला मॉडीफाय करायचा असेल तर करता येतो का, किंवा थर्ड पार्टीला कोणाला त्या साईटवरती जाऊन मॉडीफाय करायचं असेल तर करता येतो का? याच्यात फक्त स्वतःला करता येतो. स्वतःला आता करता येतं ऍप्लिकेशन मधून. स्क्रीन दिसते ना, तर याचा सिस्टीम अशी आहे, स्क्रीन दिसते माझं बरोबर ना. येस येस, दिसतंय. येस. याच्यात ओनर असतो. आता समजा मी ओनर असेल याचा, नंतर यू कॅन डिफाईन मॅनेजर्स. आता हे अमित, रेवती, दिशा आणि मी असे मॅनेजर आहोत. ओके, इथे आत्ता दिशा म्हणजे पीकेसीची ती ओनर आहे. तर समजा यापैकी या 5 जणांना काहीही करता येतं. यातल्या क्रिएटरला ॲप डिलीट करता येते, मॅनेजरला ॲप डिलीट पण करता, ॲप नाही म्हणजे सॉरी प्रोजेक्ट डिलीट पण करता येत नाही. पण यांना सगळ्यांना डेटा एंट्री रेकॉर्ड बदलता येतं. याच्या पलीकडं तुम्ही म्हणलात तसं बरोबर आहे की फक्त ज्या युजरने एंट्री केली आहे त्यालाच त्याचं रेकॉर्ड चेंज करता येतं, बाकीच्याला त्या दुसऱ्या युजरचं रेकॉर्ड चेंज करता येणार नाही. पण स्वतःचा रेकॉर्ड युजरला चेंज करता येतं. राईट. आणि प्रशांत सर, आपण ह्याचा डेटाचा बॅकअप पण घेतो ना, म्हणजे चुकून काय झालं, डेटा हो 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 प्रोजेक्ट कॅन्सल झाला तर तुम्ही त्या बॅकअप मधून परत करू शकता. हो. तर तो याचा सेपरेटली बॅकअप ऑफलाईन घ्यायला लागतो. ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. बॅकअपचं सांगायचं राहिलं की पायथॉन याचा मीडिया बॅकअपची फार चांगली सोय नाही आहे पिकेलेकची. त्यांनी API दिलेलं आहे, म्हणजे प्रोग्रामच्या थ्रूच मीडिया बॅकअप करावं लागतं. तर त्याचं मी पायथॉन कोड लिहिलं आहे, तर तेही वापरून आपण पिरियडिकली मीडियाचा म्हणजे फोटोचा बॅकअप घ्यायला पाहिजे. हा जो बॅकअप आहे युजर, आत्ता जो प्रोजेक्टचा बॅकअप, हा खूप सोपा आहे. म्हणजे हा काही नाही, हा कोणी इथं CSV फाईली डाउनलोड करू शकतो. व्ह्यू डेटा म्हटलं मी. आता इथं हा एपिकॅलेक्टच्या साईटवरती हा प्रत्येक रेकॉर्ड असं दिसतं. आणि याच्यावरती मी जर डाउनलोड म्हटलं तर तुम्हाला डेटा आयदर जेसन किंवा CSV म्हणून कोणालाही डाउनलोड करता येतो. पब्लिक डेटा आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा डेटा येस. अवेलेबल आहे, CSV डेटा अवेलेबल आहे. पण आता याच्यात काही फार छान गोष्टी आहेत की आता हा जो इथं तुम्हाला सरळ झाडच दिसत आहे. इथं तुम्ही जाऊन क्लिक केलं की तुम्हाला मोबाईल आहे कोणालाही, म्हणजे कुठल्याही युजरला हे झाड दिसणार इथं. तर हा जो मीडिया डेटा आहे हा फक्त सहज डाउनलोड होत नाही, म्हणजे या डाउनलोडमध्ये तो डाउनलोड होत नाही. त्यामुळे त्याचं मी पायथॉन कोड वेगळं लिहिलेलं आहे. त्याला अनेक तास लागतात, म्हणजे माझा 8000 फायली डाउनलोड करायला एक साधारण 10 तास लागले, कारण त्यांनी त्याच्यावर काही लिमिट टाकले. तर काही यात इश्यूज आहेत की हे, पण हा महत्त्वाचा पॉईंट आहे अशासाठी की चुकून काही प्रोजेक्ट डिलीट झाला, काही झालं किंवा क्रॅश झाला तर त्याच्यासाठी आपल्याला मीडिया बॅकअप पिरियडिकली घ्यायला पाहिजे. राईट.
बरं मला हे सांगा की इंद्रायणीवरती समजा बाकीचे अजून कोणीतरी काहीतरी प्रोजेक्ट केले असतील, यापूर्वी केले असतील किंवा अजून कुठेतरी असतील, तर ते आपल्याला ऍक्सेसिबल असतात का, बघणं शक्य होतं का? या एपिकलिक ॲपवरती नाही हा या ऍपवरती हा. ॲपवरती काही बघू शकता तुम्ही. जगातला कुठलाही प्रोजेक्ट पब्लिक असेल तर या ॲपमध्ये प्रायव्हेट पण प्रोजेक्ट ठेवता येतो. पण प्रायव्हेट प्रोजेक्ट ठेवला की त्यात खूप किचकट गोष्टी आहेत, त्या आपल्याला नाही करता येणार सिटिझन सायन्समध्ये, म्हणून आपण प्रायव्हेट ठेवत नाही प्रोजेक्ट. ठीक आहे, ठीक, ओके. आता हा जो डेटा आहे हा मी वेगळा CSV फाईल जी डाउनलोड झाली ती वेगळी गुगल माय मॅप्सवरती ही सगळी झाडं प्लॉट केलेली आहेत. तर ही आता ही आपली आत्ताची 3500 झाडं ही गुगल मॅपवरती सगळ्यांना लिंक दिलेली आहे, कोणी ती करू शकतो. तुम्ही बघू शकता इथं RMC आहे, राममुळा संगम, आणि त्याच्या आसपास आहे वाकडपासून ते औंध डिमार्ट ब्रिजपर्यंत असं आपलं मॅपिंग झालेलं आहे. यात थोडं मी कलर कोडिंग केलेले, पण याचा एपिकलेक्टचा संबंध नाही, हे मी स्वतः वेगळं क्रिएट केलेलं आहे स्ट्रक्चर. राईट. पण हे कार्यकर्त्यांना दाखवलं की त्यांना पण उत्साह वाटतं की अरे ओके आपण सगळी झाडं केली त्यांनी गुगल मॅपवर दिसतात. हो मग कुठलं स्पेसिफिक झाड कोणाला बघायचं तर तिथे जाऊन ते बघू हो. शकतात की समजा एक कुठलं स्पेसिफिक झाड आहे तर ते आणि ते जरा अजय याचा फार ते चांगला जरा उपयोग केला झूम त्यावेळी करून दाखवणार का कसं झाडाचं दिसतं? जरा काय झूम करून दिसत ते थोडं. हा तर ते एका एका अजून थोडं. हा हे असं दिसतं सुद्धा ते. हा ओके, म्हणजे ग्रेट झाड ग्रेट ग्रेट. हा सर तुमचं नाव मला सांगा ना जरा, मी मगाशी ऐकताना हे मिस झालं. कोणाचा म्हणतं माझा हा प्रशांत तुमचं, हा मी प्रशांत ते अजय शेवगावकर. मला माहिती आहे हो तुमचं नाव. हो. आता हा जो गुगल मॅप्स आहे ना, हा इथं लॅपटॉपवर आहे, आपण मोबाईल पण ऑब्व्हियसली येतो, आणि मोबाईलवर तुम्ही या झाडावरती क्लिक केल्यावरती असं तुम्हाला इथं बघा URLच दिसला. हा हो, ग्रेट ग्रेट. सगळं माहिती दिसली इथे. या URL वर तुम्ही मोबाईलवरती बोट लावलं की तुम्हाला जाऊन तिकडे फोटो दिसणार. अरे वा, भारी आहे की. हा हां, पण म्हणजे हे आपल्याला वेगळं करावं लागतं. दरवेळी ते CSV फाईल ते सिम्पल आहे, ते मी सांगेन. राईट. एपिकलेक्टचा पण भाग नाही आहे. तुम्ही ते काळजी करू नका, प्रशांत शेवगावकर आपल्याला ते करून देतील. अच्छा, प्रशांत शेजवळकर, प्रशांत शेजवळकर म्हणला ना? शेवगावकर. शेवगावकर शेवगावकर. शेवगावकर. शेतगावकर, ओके ओके. ओके, निलेशने शेवगावकर. टाईप केलंय. निलेशने शेवगावकर, हा टाईप केले ठीक आता आहे, आहेत आहेत, चॅटमध्ये. ओके ओके हां, म्हणजे नगरमधला गजाननचं शेगाव आहे, त्यात फक्त व करायचं, शेवगावकर. अच्छा, ओके ओके, गॉट इट. राईट. आणि हे मॅपचा आम्हाला खूप चांगला फायदा झाला कारण आम्ही लोकांना सांगायचो की आपण एवढं कम्प्लीट केलं नाही तर ह्या वीकला आपलं एवढं चॅलेंज आहे, तर ते लोकांनाही छान वाटायचं की ओके आपण हो नाही, कसं आणि क्रॉस करतो. अजय विसरले, पण त्यांनी अतिशय चांगला याचा उपयोग केला की ते मला विचारायचं कुठपर्यंत मला पाठवा लेटेस्ट, की ते पुढचा पॅच कुठला घ्यायचा आहे या मॅपवर बघून ते ठरवायचे की आता आपण राईट. इथपासून इथपर्यंत राहिलेला आहे, आपला गॅप आहे, तर हे कम्प्लीट करू. ठीक आहे, छान छान. एकच फायनल सांगतो की आता याच्यावरून एरिया कॅल्क्युलेशन इथं केली बघा. हा पॉलिगॉन एरिया तुम्हाला दिसतोय की आपली साधारण 23 हेक्टरचं आपण झाडं काढली. नंतर लेंथ कॅल्क्युलेशन केलं, ही जी लाईन आहे त्याची लेंथ काढून 3.7 किलोमीटरचं आपण लाईननी नदीची किती लेंथ आपण कव्हर केली, तर या बऱ्याच गोष्टी या मॅपवर करता येतात. हे डेटा कलेक्शनच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. थँक्यू अजय. मी येस येस, आपण आता 5 बऱ्यापैकी उशीर झाला, 1-5 मिनिटात मग मी येस, थोड्याशा 2च स्लाइड थँक्यू आहेत तेवढ्या पटकन. प्रशांत या थँक्स अ लॉट. ओके सगळ्यांना ओके या व्यवस्थित थँक्यू. एक्सप्लेन झालं आणि प्रशांतजी समजलं पण. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, आणि थँक्यू. खूप छान केले हो तुम्ही हे थँक्यू सगळं. थँक्यू थँक्यू. ओके. ओके. तर मी परत शेअर करतो एंटायर स्क्रीन. दिसते का सांगा मला. दिसतोय. येस येस. आणि ते आपण क्विकली इथे फक्त 5 मिनिटात थांबूच या. येस येस येस. हा, ते एकच क्विक फक्त दाखवायचं होतं की जे आता प्रशांत सरांनी दाखवलं की अशी वेब इंटरफेसवर आपल्याला कुठली एंट्री बघता येते आणि तिथे आपण जाऊन फोटो पण बघू शकतो. मला ते फक्त फोटो दाखवायचा होता की आपण जेव्हा मधला ट्रीचा फोटो घेतो ना तेव्हा असं एवढी काळजी घेतो की त्याचे नंबर दिसले पाहिजेत. तर हा जो नंबर आहे तो आला पाहिजे. तर असं मी जेव्हा पूर्ण ट्रीचा फोटो घेतो तेव्हा नंबर असला पाहिजे, एवढी फक्त काळजी घ्यायची जर तेव्हा असेल तर. ओके. तर आपण आता क्विकली स्लाइड कव्हर करू उरलेल्या आणि देन विल स्टॉप. तर हा सगळा डेटा आहे तो आता प्रशांतने दाखवला, तो आम्ही प्रोसेस केला आणि खूप सारी इन्फॉर्मेशन त्यातून मिळते. ती आम्ही आता इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह होती सिटीजन सायन्सची, त्यात पण प्रेझेंट केला. बऱ्याच लोकांना तो इफेक्टिव्ह वाटला. ओके. त्यानंतर डेमो तर बघितला. जनरल काही महत्वाच्या गोष्टी परत एकदा सांगायच्या ते जस्ट टू रिइटरेट की लोकांची सुरक्षिता सर्वात महत्वाची आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायची.
देवराईचा नियम पाळायचा की नदीकाठाची किंवा तिथल्या कुठल्याही सजीवाची काही हानी नाही व्हायला पाहिजे, आणि झाडच नाही तर इतर पण सजीव, पशु पक्षी सगळ्यांवर लक्ष द्या. ती परिसंस्था समजून घ्या आणि लोकांनाही समजावं. आता खूप सारे सिटीजन स्टुडंट येतील तुमच्यावर जोडले जातील, त्यांना ती समजून घ्यायला मदत करा. आणि एस्पेशली नदीकातली कुठली झाडं येतात ती लोकांना हळूहळू ऑब्झर्वेशन नाही कळायला लागतील, तर त्यांना ते चॅलेंज करा की शोधा कुठली झाडं आहेत. आणि शक्य झाले तर तुमच्याबरोबर एखाद्या सेशनला कुठल्या तर तज्ञ लोकांना पण बोलवा, ते तुम्हाला वेगळ्या गोष्टीची माहिती सांगू शकतील. आणि सगळे फोटो आता मी ट्री मॅपिंगच्या वेळेस काढलेले आहेत, नदी किनारचे पक्षी, फुले, झाडे, शिरीष आहे. तसे खूप साऱ्या आपल्याला गोष्टी वेगळ्या दिसू शकतील आणि आपलं सगळं जीवन हे होऊन जाईल. तर काही हे पण आम्ही फोटो काही घेतलेत की लहान मुले होती, निलेश सर दरवेळी आम्ही प्रत्येक सेशनचा शेवट निलेश सरांच्या बासरीने करायचा. कोणी कधी कविता म्हणाल्या, कोणी आम्ही कधी ब्रेकफास्ट केले. अरे जस्ट वा. यू कॅन मेक इट अ सिटीजन मुवमेंट. आणि नदी किनारी असं म्हणजे लोकांना वाटतं नदी म्हणजे, पुण्यातल्या लोकांना तर वाटतं नदी म्हणजे खराब, तर तसं काही नाही. आम्ही ते आणि पिक्चर बदलायचा प्रयत्न ब्रेकफास्ट केला. करताना तुम्ही पाहिलं असेल की त्या ब्रेकफास्टमुळे कचरा होत नाही अशी हे केलं जातं. येस म्हणजे येस येस. स्टील प्लेट्स प्लास्टिकचे आहेत. किंवा कागदाचे काही हे आपण वापरत नाही, कटलरी. राईट राईट राईट. हा. आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे चमचा, प्लेट, पेला सगळं घेऊन जायचो बरोबर, आणि परत सगळं घेऊन यायचो. तो देवरायचाच नियम की काही घेऊन जाऊ नका, काही तिथे शिल्लक ठेवू नका असं. तर काही प्रश्न वगैरे असतील तर आपण बोलूया आता, नाहीतर आपण क्लोज करू. मला फक्त एक मदत अशी पाहिजे होती की अजयजी आणि प्रशांतजींचे नंबर मला कोणी शेअर करू शकलं तर मी पाठवीन. आम्हाला काही अडचण आली तर आम्हाला परत कॉन्टॅक्ट करता येईल. मी Right. पाठवीन, कारण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा प्रत्यक्षात ट्री मॅपिंग सुरू कराल फील्डमध्ये जाऊन नदीकाठी, त्यावेळेला पण अजय किंवा अजून कोणीतरी आकांक्षा वगैरे इथं जे व्ही केलंय जिनी या फोटोमध्ये, आकांक्षा ती पण आमचे रेग्युलरली ट्री हो मॅपिंग. माहितीये, ओळखतो मी तिला, हा, आकांक्षाला. तर मग हे कोणीतरी एकदा येईल सुद्धा तुमच्या बरोबर, तर मी नंबर मी तुमच्या बरोबर शेअर करेन. चालेल. खूप चांगली माहिती मिळाली मला, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आज. तर आम्ही थोडंसं आता प्रयत्न म्हणजे प्रॅक्टिकल करून बघतो आणि देन विल अगेन अप्रोच यू. फक्त एक अजयजी किंवा बाकीचे कोणी जर सांगू शकलं तर ह्याच्यामध्ये ड्रोन मॅपिंग असं की ओव्हरऑल ट्री कव्हरेज कुठं, ग्रीन कव्हरेज किती आहे हे दाखवणारं ड्रोन मॅपिंग, जीपीएस ड्रोन मॅपिंग वगैरे असं करता येतं का? या ऍप मध्ये नाहीये ते. नाही, या Right. ऍपमध्ये नाही म्हणत मी. असं एक ऍडिशनल आपल्याकडं की बाबा या गोष्टीचा एक प्रूफ की या ठिकाणी झाडं होती किंवा आहेत हा, हे. तसं ड्रोन शूटिंग मॅपिंग म्हणता येणार नाही, पण शूटिंग केलेलं आहे मुळेच्या काठी. पण त्याला जीपीएस टॅग येतो का त्याला? ते मला बघायला लागेल. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर ड्रोन कोणी करून देत असेल तर तुम्ही शूटिंग प्लीज करून घ्या, म्हणजे आपल्याकडे ते पण एक चांगलं डॉक्युमेंटेशन राहतं. हा, म्हणजे कशासाठी की ते जर असेल तर आम्ही देहू लोणावळ्यापासून ते देहू पर्यंत पण काही थोडा खर्च आला तरी आम्ही म्हणजे थोडंफार मी करेन, अजून कोणीतरी माझे मित्रमंडळी करतील, लागले तर आम्ही लोकल आमच्या लोकांना आव्हान करून पण करू. कॉस्टली जरी असलं तरी ते माझ्या मते खूप एक चांगलं ऑफिशियल डॉक्युमेंट होईल की या ठिकाणी कुठं कुठं ग्रीन कव्हरेज या तारखेला या जीपीएस लोकेशनवरती ही इथं एवढी अशी ग्रीनरी होती किंवा ग्रीन कव्हरेज होतं, हे प्रूव्ह करायला ते सोपं जाईल माझ्या मते. हो, नाही, बरोबर. हे ते आवश्यक आहे. आम्ही मुळा नदीचं करून घेतलं आणि आम्ही तर ऍक्च्युली म्हणजे पिरियॉडिकली झालेलं आहे. 2017, 2019 ह्याच्या आधी, काम सुरू व्हायच्या आधी, नंतर काम झाल्यावर, आता जेव्हा हे सगळं डम्पिंग आणि डेबिरी चालू झालंय, त्यामुळे आम्हाला ते बिफोर आफ्टर ड्रोन इमेजेस दाखवायला खूप इम्पॅक्टफुल पडलेत. बरीचशी प्राजक्तांनी ते पोस्टर्सवरही शेअर केले की आधीचा तो ग्रीन पॅच दिसतो आणि एम्बँकमेंट झाल्यावरचं संपूर्ण बॅरन लँड. हे पण खूप इफेक्टिव्ह झालं, नंतर सोशल मीडियावर आम्हाला पोस्ट करायला उपयोगी पडलं. सो बिफोर आफ्टर हे फार फार आवश्यक आहे, त्यामुळे तुमचा मुद्दा अगदी योग्यच आहे. पण तुम्ही जे ड्रोनचं केलं होतं ते जीपीएस टॅगिंगनी केलं होतं नाही का? नाही, जीपीएस टॅगिंगनी नव्हतं केलेलं, पण लँडमार्क्स येतात त्याच्यामध्ये. कारण ड्रोनवर ना लँडमार्क्स यू कॅनॉट मिस इट. की ओके ज्युपिटर ओके. हॉस्पिटल, एखादा ब्रिज, ते ओळखतच, कारण तो ड्रोन पूर्ण फिरतो राईट ना, राईट त्यामुळे राईट. लँडमार्क्स त्याच्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर होतात. आणि ठीक आहे. ते फिल्म करताना मग त्याच्यामध्ये ते सबटायटल सारखे आपल्याला इन्सर्ट करता येतात. ग्रेट ग्रेट. ठीक आहे ठीक आहे. प्राजक्ताजी, अजयजी आणि आता प्रशांतजी तर नाही आहेत, आणि सगळ्यांनाच धन्यवाद. हॅलो.
हो, येस येस धन्यवाद. येस अगदी ऐकू येतंय सर आम्हाला. येस येस धन्यवाद. आणि आम्हाला तुमच्याबरोबर नक्कीच अजून जास्त मॅपिंग आणि पुढे जायला आवडेल, आणि आपण सगळे मिळून हे सगळं डॉक्युमेंटेशन पुढे नेऊया.